शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणे गेले आता घेऊदने, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संतांची सुंदरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधीचा विसार, त्यांच्या कृपादाने कधीचा विसार. माझी सद्गुरुदास तुका, गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह आधरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो अडचणी भाविका. प्रथम नमनुकरणाथा उमाशंकराच्या सुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत. आता वंदो देव ब्राह्मण जंचने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोतजन तया मादरण्यवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हरिजान विठ्ठल नाम उच्चारत तया मादरण्यवत. आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत. ऐसे नमन करोणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानुण्या पुल्या बाळा चालवे सकळा नामान विठ्ठल. कुंडली कवरा हरी देवा भवन सुता उमापती भद्रपती धर्मवीर रामचंद्र भगवान कृष्ण भगवान भारत माता की जय. बोलो रे भाई की. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. थोडा विको कमी करा. यच्चे यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड धिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रमित बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्यात साध्य कर्तव्य ठरतया न्यायानं. कैलासवासी विठ्ठल राजाराम पाटील निमसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ घडवून आलेला हा भव्य आणि दिव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा. भागवा भागविनय काटकसरणाय, उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन, गोड साऊंड सिस्टीम, तेवढ्यात ताकदीचे भजनी मंडळी. इथं पाऊल टाकल्याबरोबर मला वाटलं नाही की मी इथे बेरोळ्यामध्ये आलो. पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन या निमसे परिवाराने केलं. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं ऐश्वर्यात लावावं तेवढ्यात थाटात हा निमसे परिवाराने हा आपल्या पिताश्रीचा पुण्यस्मरणार्था कार्यक्रम केला, म्हणून त्या परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच. पण त्या निमसे परिवाराच्या निमंत्रणाला मान राखून आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही त्यांच्या परिवारातर्फे कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल त्यांचा सगळा परिवार असेल. पांडुरंग राजाराम निमसे, दादाराव दत्तू पाटील निमसे, भगवान विठ्ठल निमसे, नवनाथ विठ्ठल निमसे, कल्पना विकास पाटील कदम, सौ कल्याण तुकारामजी कदम, सगळा निमसे परिवार असं आणखी काही लांबून लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक असतील, लांबून लांबून आलेले सगळे श्रोते मंडळी येता
इकडे ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी एकदा सर्वांकरता जोरदार टाळ्या वाजवा. आणि एका लाईनीनं नाव वाचून सांगतो बघा, चुकलं तर माफ करून घ्या मला. हरिभक्तपरायण ज्यांच्या मुखरविंदातून गोड अशी चाल ऐकली असे महेशजी महाराज विधाटे तुम्हालाही नमस्कार. गोपीनाथजी महाराज जिरीकर, रिंकेशजी महाराज साताळकर, लहूजी महाराज साताळकर, गोपीनाथजी महाराज, भाऊसाहेब महाराज चव्हाण, नवनाथ महाराज जाधव, गोरखदादा सालपुरी, भास्कर अण्णा सूर्यवंशी, अजिनाथ महाराज शिंदे, संभाजी तात्या वळणकर, भानुदास महाराज चव्हाण, वाल्मिक महाराज सोळंकी, अजिनाथ महाराज नायगव्हाणकर, मनसुख अण्णा हिंगणेकर, ज्ञानेश्वर माऊली खैरनार, पंढरीनाथ अप्पा वाघ, रामचंद्र खैरनार, मदंगाचार्य, योगेश महाराज काळे, किशोर महाराज वळणकर, सूरज महाराज वाघ, आदित्य महाराज खैरनार, ईश्वर महाराज वाघ, चौकदार बाळासाहेब महाराज सालपुरे, विनेकरी, अरुण महाराज सिरसाट, उपस्थित सगळे आदरणीय दृष्ट श्रेष्ठ कीर्तनकार महाराज मंडळी असतील, माधुरीताई शेरेकर, अध्यक्ष राधाराणी, मुलीची वारकरी शिक्षण संस्था सावरगा, रेणुकाताई चोपडे, मीनाताई सूर्यवंशी, बरोबर ना, सूर्यवंशी, बिरोळा भूषण, भागवताचार्य, तृप्तीताई वाघ, साऊंड सिस्टीम गणेश, साऊंड सर्व्हिस जिरी ऑपरेटर सागर भवर. आता जरासा राहिले, आता 1 मिनिटात वाचून दाखवतो. समस्त भजनी मंडळी बिरोळा, पंचकोशीतील आयोजक नवनाथ भाऊ निमसे, उपसरपंच अध्यक्ष कामगार संघटना मराठवाडा आणि भगवान बाबा असतील निमसे, आणखी काही महाराज मंडळी, आणि जे सगळ्यांनाच कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि जे माझ्या वाचण्यातून जे राहिले असतील त्यांनाही मी नमस्कार करतो. वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारी करी संताच्या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी मस्तक पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या मस्तक जोरदार टाळ्या वाजवा बघा. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मीच शुकाचार्याने पण आता संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत भागवून घ्या. इतका उशीर नाही करणार मी. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर आहे का. तरी पण माझा परिचय मी सांगत असून आपला परिचय जर ऐकण्यासारखा आहे बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं अपस्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं भगवंताच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात, किंवा काडसार गावानवरात. पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाई जोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि जर का कीर्तन पटत असल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडं पोरा स्वरात. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यातल्या त्यात या निमसे परिवारामुळे ही तुमची माझी पहिली झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट. म्हणून अभंगावरच येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. सगळे तुम्ही पूजनीय वंदनीय आहेत. काहीचे नावं राहिले असतील त्यांनाही नमस्कार, घेतले असतील त्यांनाही नमस्कार. ज्या देशभक्तावर मी प्रेम करतो, काही इथे देशभक्त सुद्धा आलेले, तिकडून नायगावहून आले आमचे आबासाहेबजी जाधव, तुम्हालाही नमस्कार. आणखी काही देशभक्त हरिभक्त सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सिया राममय सब जग जाणी, करहू प्रणाम जोरी जुग पाणे. विठ्ठल विठ्ठल. पुण्यस्मरण, पुण्यतिथी हे नावं आल्याच्या नंतर सहज लक्ष येतं पुण्यतिथी पुण्यस्मरण शब्दावर. कारण की पुण्यतिथी कशाला म्हणतात, पुण्य म्हणजे काय. एका वाक्यात तुकोबाराने सांगितले, पुण्य परोपकारण पापते परपीडा अनेक नाही जोडा तुझा यासी. दुसऱ्यावर परोपकार करणे ते सगळ्यात मोठं पुण्य आहे, आणि दुसऱ्याला पीडा देणे हे सर्वात मोठं पाप आहे. तसं पुण्यात्मा ज्या तिथीला जातो त्या तिथीला
पुण्यतिथी म्हणतात. तसे हे नाही का आदरणीय विठ्ठल बाबा हे पुण्यात्मा, त्यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला, चांगले त्या मुलं आपल्या चांगल्या मार्गाला लावले. म्हणून अशा पुण्य करणाऱ्या पुण्यात्म्याची पुण्यतिथी होत असते. पुण्यस्मरण पुण्यतिथी. हे बघा, पाप करणाराची पापतिथी सुद्धा होत नाही, पण पुण्य करणाऱ्या पुण्यात्म्याची पुण्यतिथी नक्की होत असते. आणि ते ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म केला असे आदरणीय विठ्ठल बाबांच्या या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. आज त्यांचे चिरंजीव नवनाथ भाऊ, बरोबर ना, हुकलं चुकलं सांगायचं बरं का. म्हणून त्यांच्या वडिलांच्या या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम घडून आला. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजचा जर घडीला विचार केला तर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्या परिवारावर. का? वडिलांचं जाणं हे जगात सर्वात मोठं दुःख देतं. ज्याचे आई वडील गेले, समजावं जगातला सुखाचा समुद्र आटला. म्हणून त्यांच्या या वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. आणि अभंग जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा आहे. अभंग सगळ्यांच्याच पाठ आहे. आणि हे बघा, ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागणार. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंगा पर बैठे कित्ते ने पहरे जंजीर. 9 बे मर गए 10 बे मर गए सरठ ठंसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसे. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीनों लोक पे छत्र विराजे लूटा कुंज बिहारी. रहित कबीरा सोबीर मर गए रहित कोण. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार, नव्हे तर आपण तिकडच निघालो. सामान्याचं सोडा. मातुलो यस्य गोविंद पिता यस्य धनंजयः. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, अशा अभिमन्यूला जिथं वसिल्यानं बरं चुकलं नाही. येथे नाही ऊर आले अवतार. 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 येथे नाही आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. रते पवार जीव कीती. ते पामर जीव कीती. येथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. ये रते पमरे जीव किती. ये रते पमरे जीव किती. येथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. जोरदार टाळी वाजवा. येथे नाही उरो आले अवतारे रते पामर जीव किती. म्हणजे प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार, नव्हे तर आपण तिकडच निघालो. उद्भवस्ते संहार कायनी क्लेश हारणी सर्व श्रेयस्कर नतोहम रामवल्लभ. जगद जननी माता सीता ज्याची सून होती, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता, आणि ब्रह्मांडाचा धनी राजा रामचंद्र ज्याचा पुत्र होता, अशा राजा दशरथालाही जिथं मरण चुकलं नाही. चौघे पुत्र राया दशरथा अंतकाळी एकही नव्हता. राजा दशरथाला ज्यावेळेस खाली टाकण्यात आलं, ते दशरथ राजाला त्यावेळी दशरथ राजे पागल झाल्यासारखं करत होते. कौसल्या, समोरच्या भिंतीवर काय दिसते? काही नाही, भिंत आहे.
बघ सुमित्रा, बघ सुमंता, अरे समोरच्या भिंतीवर चिता पेटली चिता, आणि त्या चितेमध्ये तिघजण जळतात. कोण? श्रावणाचे आंधळे मायबाप आणि श्रावण. आणि मला म्हणतात राजा, अरे आमच्या निरपराध श्रावणाला मारलं, तुला तडफडू तडफडू मरावं लागल. मग इथं देवाच्या बापाची अशी अवस्था, आपल्या पप्पाचा काय हिशोब लावता? आधा मेला पलटा मेला, आधा मेला पलटा मेला, बाप मसना गेला, आधा मेला पलटा मेला, आधा मेला पलटा मेला, आधा मेला पलटा मेला, बाप मसना गेला, आधा मेला पलटा मेला. देख देख ना तू पलटू तोही तैसा झाला, देख देख ना तू पलटू तोही तैसा झाला, देख देख ना तू पलटू तोही तैसा झाला, देख ना तू पलटू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी, उठा उठा जागा पाटी, बाई आली मोठी, उठा उठा जागा पाटी, उठा उठा जागा पाटी, उठा उठा जागा पाटी, बाई आली मोठी, उठा उठा जागा पाटी. दामेला पलटा बाप मसना गेला, देखत देखत ना तू पलटू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पलटू तोही तैसा. देखत देखत ना तू पलटू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पलटू तोही तैसा झाला. वा वा, वाल्मिक महाराज धन्यवाद. बघा हे प्रमाण उंचच आवाजात म्हणलं, उठा उठा. आता उठा उठा मोठ्याच आवाज काढला पाहिजे, बरोबर आहे का? अजून ते का उठा उठा, म्हणजे हे बघा जसं प्रसंगानुसार प्रमाण द्यावं लागतं, आणि बोलणाराही प्रसंगानुसार बोलावं लागतं, बरोबर आहे का? आता भांडणं हळून असतात का सावकाश असतात? भांडणं मोठं, एका याला त्याला कानात फुसफुस बोलायचं लावून द्यायचं, मग ते सावकाश असतं. तसं बरं का, तसे प्रमाण मोठ्याच आवाजात दिलं चांगलं झालं. बघा आता एक आता टाळाच्या आणि पखवाजाचा आवाज म्हणायला पाहिजेत, ते काल्याच्या कीर्तनात म्हणतो आपण का, नंदाच्या घराला. आता एवढा जर आवाज काढल्यावर नाही का सगळं उठणार, बरोबर आहे का? ते प्रमाण सावकाश आवाज, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, पण आपण ते टाळावर म्हणतो. त्यावेळी जर असं भजन असतं तर सगळे नाही का उठले असते, मथुरा गोकुळ, बरोबर आहे का? पण मी नेहमी सांगत असतो बघा, प्रसंगानुसार बोलावं लागतंय. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत? हा पहाडी आवाजावाला महाराज पाहिजेत. अशा मिळमिळ आवाजावाल्याला नाही मिळजुळत. शिवचरित्र कसं सांगितलं पाहिजेत? छत्रपती शिवाजी राजाने आपली तलवार काढली, या आवाजात सांगितलं तर बरं वाटतं. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, अरे इथं काय कांदा कापायचा का? बरोबर आहे का? तसं ज्या त्या प्रसंगानुसार तसं तुम्ही प्रसंगानुसार प्रमाण दिलं. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आणि पाहता पाहता आपलाही नंबर आला. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार, नव्हे तर आपण तिकडच निघालो. पण मराठी भाषा आहे बघा, माणसं काय म्हणतात, मरण आलं, मरण येतच नसतं. पण ही मराठी भाषा बघा, जिकडे फिरवली तिकडे फिरते. मरण येत नसतं, आपण मरणापर्यंत जात असतो. कल्पना करा, हे बघा आपल्या या बिरुळ्यामधून 50 प्रवासी बसले कुठं, पंढरपूरला जायला. आणि बसमध्ये बसल्याच्या नंतर 7-8 तासानंतर गाडी पार निवांत पंढरपूरला गेली. आणि तिथं गेल्यावर एक दुसऱ्याला म्हणतं, उतरा पाटील पंढरपूर आलं. हे बघा मराठी कुठं जाते, काय म्हणतं, उतरा पाटील पंढरपूर आलं. हे वैजापूरून पंढरपूरला गेलं. आणि तिथं गेल्यावरही म्हणतं पंढरपूर, लेका ते सोलापूर जिल्ह्यात, हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, हे इथून तिथं गेलं, आणि तिथं गेल्यावरही म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण येत नसतं, आपण मरणापर्यंत जात असतो. कल्पना करा, आपला जन्म 1950 असेल आणि मृत्यू 2025 असेल, तर 1950 2025 पर्यंत जात असतात. म्हणजे मरण येत नसतं, आपण मरणापर्यंत जात असतो. पण माणसं बघा, मरणालाही विसरले आणि परमेश्वराला पण विसरले. पण एक लक्षात ठेवा, आपण जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरला प्रमुख अजून आपल्याला विसरला नाही. उलट तुम्ही किती वर्ष जगला त्याला काही घेणं देणं नाही. तुमचे शिल्लक किती तो काळ टपून बसला. अजून किती अवकाश अजून किती आहे,
अवकाश किती घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी काळ वाटयाची पाय अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. अरे आपण जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरला प्रमुख अजून आपल्याला विसरला नाही. अरे आपण जरी बँकेचा हप्ता भरायचा विसरलो तरी साहेब विसरले नाही, बरोबर त्या तारखेला फोन लावणार. आणि नाही जर आपण फोन उचलला तर ते ड्यू लावणार, बरोबर आहे का. तसं आपण अरे खात्यावरला प्रमुख अजून आपल्याला विसरला नाही म्हणून मरणाला विसरू नका. एकदा म्हणतात ती गरुडाची मम्मी आजारी पडली आणि गरुड दररोज चौकशी करायचा, आई तब्येत कशी ग. राजा कालच्या पेक्षा थोडी खालवली. दुसऱ्या दिवशी गरुड आला, आई तब्येत थोडी कालच्या पेक्षा खालवली. तिसऱ्या दिवशी गरुड आला, म्हातारी म्हणली बरं का राजा, तू यायच्या अर्धा तास अगोदर एक काळ्या स्वरूपाचा भयानक माणूस आला आणि माझ्याकडे हसून बघून गेला. गरुडानं तर्क लावला कदाचित यमदूत असावा म्हणून गरुडानं मरणाच्या भीतीनं आपल्या आईला खांद्यावर घेतलं आणि पार 180च्या स्पीडनं हिमालयाच्या गुफेमध्ये आणि तिथं गेला आणि म्हातारीला टेकवणार तोच यमदूत हजर झाला. जय हरी गरुडा. म्हातारी खांद्यावरच होती अजून. म्हातारी म्हणली बरं का राजा, काल हा आला होता बरं का, काल आपल्या बिरोळ्यामध्ये. तुम्ही बिरोळ्यामध्ये आला होतात. हो बिरोळ्यामध्ये आलो होतो. आमच्या आईला हसला. तुमच्या आईला नाही हसलो मी, यमधर्माच्या लिखाणाला हसलो. यमधर्माचं लिखाण होतं म्हातारीचं मरण 11:15ला हिमालयाच्या गुफेमध्ये आणि म्हातारी कीर्तन ऐकता रग गुंडाळून घरी झोपली. मला माहिती तुमची आई बिरोळ्यामध्येच आहे, पण मी तुमचा आभारी गरुडा. कशाच्या बाबतीत? नियोजित वेळी नियोजित ठिकाणी तुम्ही तुमच्या आईला जागेवर पोचिती केलं. म्हणून आपण मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरला प्रमुख अजून आपल्याला विसरत नाही. म्हणून 2 गोष्टी कधीच विसरायच्या नाही. दो बातन सो याद रख जो चाहे सो कल्याण, नारायण निजमौत को दोजो श्री भगवान. बरं का, जीवनात 2 गोष्टी विसरायच्या नाही योगेश महाराज. कोणकोणत्या? एक जेवायला आणि दुसरं झोपायला. नव्हे तर एक मरणाला आणि दुसरं मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला. पण माणसं मरणालाही विसरले आणि परमेश्वराला विसरले. पण मरण आपल्याला अजून विसरला नाही, परमेश्वरही आपल्याला विसरला नाही. अहो देव जर आपल्याला विसरला तर कल्पना करा. पचतील खानी 84च्या पचतील खानी पदतील खाणे पदतील खाणे विसरली तया दोन झाली हानी. विसरली तया दोन झाली विसरली तया थोर झाली हानीन पचतील खानी 84च्या. मरणाला विसरून चालणार नाही. आपला आठवण बरं का. म्हणून आपण परमेश्वर आपल्याला विसरला नाही, पण आपण परमेश्वरालाही विसरलो, मरणालाही विसरलो. परमेश्वर आपल्याला विसरला नाही. कशावरून? आपल्याला दररोज सकाळी जाग येते यावरून. तो जर आपल्याला विसरला तर माणसं जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत आपली वाट बघतील. मग हालचाल झाली तर आपल्या नाकात कापूस घालतील. कापूस आतबाहेर आला तर म्हणतात अरे हलवाय आला. संभाजीनगरला नाही का, दूत हॉस्पिटलला, असे हॉस्पिटलची नावं घेतील बघा. पण दररोज भगवान परमात्मा आपल्याला सकाळी उठवतो, यावरून देव आपल्याला विसरला नाही.
आणि मरणाची कारे नाही आठवण म्हणून आपण मरणाला सारखं आठवावं बघा. आणि ते कुणाला चुकणार नाही आणि आपण तिकडच निघालो. आणि विचार करा, ते चुकणार नाही म्हणजे नाही. ज्या दिवशी, ज्या वेळेला, ज्या ठिकाणी त्यात कोणाचाच बदल करू शकत नाही. एकदा ते 50 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, गडगंज गावातला श्रीमंताचा व्यक्ती, त्याचा तरणा बांड 22 वर्षाचा मुलगा, बापानं त्याला हिरोंडा गाडी घेऊन दिली. 15 दिवसानंतर गावातील लोकांच्या तक्रारी यायला लागल्या. पाटील, मुलगा गाडी चालवतो का हेलिकॉप्टर? अरे त्याला एक दिवस पोत्यात म्हणावं लागेल, पोत्यात. अख्खं गावच्या गावभरात, राजा अरे गाव आम्ही काय तुझे वैरी आहेत का? लगेच किक मारणार. मायबाप दोघे येतात. डोळ्याला राजा, एका खांबावर द्वारका आहे, 50 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा. हे गावातली माणसं वैरी आहेत का रे तुझे? म्हणजे अख्खं गावच्या गाव सांगतं, पाटील सांगा काय मुलाला, अहो ते गाडी चालवतं काय हेलिकॉप्टर? एक दिवस पोत्यात बनावं लागेल, पोत्यात. राजा, आम्ही नात्यानं तुझे मायबाप जरी असतो तुझ्या पाया पडतो, पण गाडी थोडी सावकाश चालवत जा. मुलगा आई वडिलाला हो म्हणतो आणि परत जाग्याहूनच 80 काढतो का? इथून बिरोळ्याहून त्याची गाडी निघली आणि तिकडून शिऊर बंगल्याहून तितक्यात ताकदीने एक ट्रक निघला आणि त्या दोघांची धडक ही गारज फाट्याला निश्चित झाली होती. म्हणून अख्ख्या गावानं जरी मुलाला सांगितलं तर मुलगा काय ऐकत नाही. यालाच म्हणावं होणारा सारखी बुद्धी कर्म रे. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी. ते कर्मना चुके कधी ते कर्मना चुके, कर्मणा चुके रे, कर्मणा चुके. होणार सारखी बुद्धी कर्म रे काटळे. 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 कळे पुढील होणार न कळे, पुढील होणार कळे, पुढील होणार न कळे, पुढील नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील जे जे लिहिले प्रारब्धे ते ते न चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटले ना. नव्हे तर कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटलं? तुम्ही नदीच्या कडीला झोपलात म्हणजे तुम्हाला तहान लागणार नाही. तसा भगवान जरी मदतीला असला, प्रारब्ध चुकणारे आपलं कृष्ण साह्य पांडवासी नकल विचित्र प्रारब्धाची गती, नकळे 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 विचित्र प्रारब्धाची गती, प्रारब्धाची गती, नकळे प्रारब्धाची गती, नकळे विचित्र प्रारब्धाची गती, नकळे विचित्र प्रारब्धाची गती, नकळे विचित्र प्रारब्धाची गती, नकळे विचित्र आहे सूत्र हाती विठोबाच्या, आहे सूत्र हाती विठोबाच्या, आहे सूत्र हाती विठोबाच्या, आहे सूत्र हाती विठोबाच्या. प्रारब्धाची नकळ विचित्र आहे सूत्र हाती विठोबाच्या, प्रारब्धाची गती, नकळे विचित्र प्रारब्धाची गती, नकळे विचित्र प्रारब्धाची गती, नकळे विचित्र प्रारब्धाची गती, विचित्र. प्रारब्धाची गळे नकळे विचित्र. बघा, प्रारब्ध चुकणारच नाही. बघा ते प्रारब्ध, बघा
प्रारब्ध कसं चुकत नाही बघा. प्रारब्ध आपल्याला चुकत नाही, देवाला चुकत नाही, देवाच्या बापालाही चुकत नाही. सामान्यात सोडा, सगळे प्रमाण तुम्हाला सगळे पाठेत. नामामरे कर्म रेखा देवादिका चुकेना. कर्म ऐसी प्रारब्धाची गती ब्रह्मादिकान तू गती, ब्रह्मादिकान तू गती, ब्रह्मादिकान तू गती. ऐसी प्रारब्धाची गती ब्रह्मादिकान गती, ब्रह्मादिकान गती, ठिकाण रिंकेश महाराज गोड. वा. बघा, प्रारब्धाची गती कुणाला चुकणार नाही राजा हो. नामामने कर्म रेखा देवादिका चुकेना. देवाला चुकत नाही, माणसाला चुकत नाही, यातही नवल नाही बघा. अहो 33 कोटी देव ज्या रावणाच्या बंदीखान्यात होते, त्या रावणालाही प्रारब्ध चुकलं नाही. एकदा म्हणतात ते रावणाच्या दरबारामधून ते सटवी आणि ब्रह्मदेव येत होते. मी तिथंच होतो त्यावेळेस. सगळे भानगडी तुम्हाला सांगतो. आणि मग ते जात असताना ब्रह्मदेवाला आणि सटवीला रावणानं थांबवलं. कुठून आलात? सटवीनं सांगितलं, मी काय नाही, तुमच्या मुलीचं भविष्य लिहून आले. सटवी कशाला? तुम्हाला माहिती आहे, गाढव वळी गजानन आणि सटवी करी बाळणपण. रावणाच्या घरी सटवी बाळणपण करायला होती, गणपती बाप्पा गाढव वळायला. गाढव वळी गजानन आणि सटवी करी बाळणपण. आणि मग ती सटवी येत होती. विचारलं रावणानं, कुठून आली? काय नाही, मी तुमच्या मुलीचं भविष्य लिहून आले. माझ्या मुलीचं भविष्य काय आहे ते सांगता येत नाही सरकार. म्हणजे काय नाही, मी ते मागं हात करून लिहिते, ते सांगता येत नाही. बडाया कोणाला मारते? रावण म्हणतात मला. असं म्हटल्यावर दरडावून विचारलं, नाही सरकार, मी सांगते, पण तुम्ही मला अभय देसाल तर. हे बघा, ती सटवी आपल्या घरी येत असते. कधी येत असते? 5वीच्या दिवशी. 5वी म्हणजे वर्ग 5वी नाही बरं का. म्हणजे 5 दिवसाचं लेकरू झाल्याच्या नंतर त्या ज्ञानोबाराची ओवी काय ती बघा बरे, बघा अख्खी ज्ञानेश्वरी. 6वीच्या दिवशी त्या दिवशी असं म्हणतात, ऐका, त्या दिवशी काय म्हणतात? त्या दिवशी रात्रभर दिवा तेवत ठेवतात. याचं कारण काय? तुम्ही संशोधन करा बघा. त्या दिवशी रात्र दिवा का तेवत ठेवतात? कारण की या दिव्यानं पुढे चांगले दिवे लावावे. एवढाच उद्देश, बाकी काही नाही. त्या दिवशी सटवी त्या दिवशी तेवत दिवा का ठेवतात? ती आपल्या कपाळावर आपलं भविष्य लिहिते म्हणून त्या दिवशी रात्रभर दिवा तेवत ठेवतात. पण सटवी, त्या रावणाच्या दरबारामध्ये जाणारी सटवी, तिनं रावणाला सांगितलं, मी जरी भविष्य लिहिलं असेल पण मला सांगता येत नाही. रावण म्हणतात बरं अभय, काही नाही, मी तुला मारणार नाही, पण सांग माझ्या मुलीचं भविष्य. रावणाच्या मुलीचं भविष्य सांगितलं कोणी? सटवीनं. हे बघ रावणा, काय नाही, तुझ्याच दरबारातला एक भंगी, त्याचं नाव हे होनारत, आणि त्या होनारतासोबत तुझ्या मुलीचं लग्न होणार आहे. माझ्या मुलीचं लग्न भंग्यासोबत? तरे तुझ्या बापालाही चुकणार नाही नशीब, देवाला चुकत नाही. तू कुठं घेऊन बसला? नाही, कसं चुकत नाही? बोलवा रे त्या होनारताला. ते 5-7 वर्षाचं लेकरू होतं, होनारत नावाचं भंग्याचं लेकरू. आलं पुढं, रावणानं तलवार काढली, त्याला मारणार. काही शहाणे म्हणसे, लेका रावणा, 33 कोटी देव बंदीखान्यात आहेत, तू देवाला धक्का लावला नाही आणि या लेकराला मारून काय अपकीर्ती करून घेतो का? म्हणजे काहीतरी याचं अंग कमी कर, पण याला मारू नको, तुझी अपकीर्ती जगात जाईल. मग रावण हुशार. रावण म्हणला, एक काम करतो, त्याचा डाव्या पायाचा अंगठाच कापून टाकला आणि सांगितलं सैनिकाला, याला उचला आणि जंगलात फेकून द्या. जंगलात फेकून दिलं आणि जंगलात फेकून दिल्याच्या नंतर असं करता 22 वर्षाचा काळ लोटल्या गेला. आणि 22 वर्षानंतर रावणाच्या मुलीचं लग्न पार थाटात संपन्न झालं. वेळ नसल्यामुळं घाईघाई झालं. आणि ती शेवटची मंगलाष्टका चालू होती, वाजंत्री बहुगलबलान करणे शुभ मंगल सावधान म्हटल्याच्या नंतर एकाएकीच ते ब्रह्मदेव, आपलं रावण हसायला लागला. कुठे गेली सटवीन? कुठे गेला ब्रह्मदेव? कुठे गेलं तुमचं भविष्य? आणि कुठे गेले ललाटीचे लेणे? म्हणजे अरे माझ्या मुलीचं लग्न एका राजपुत्रासोबत झालं. ब्रह्मदेव म्हणतो, लेका रावणा, मला तर 4 डोके, तुला 10 डोके काय गहाण ठेवले का? म्हणजे अरे तो भंगी नवरदेव
नाही नाही राज आहे, अरे भंगी आहे, अरे राज आहे भंगी आहे, असं करता करता पार 12ला 5 मिनिट बाकी होते. आणि मग रावण म्हटला नाही नाही अरे तो भंगी नाही तो राज आहे. ब्रह्मदेव म्हटला, सटवी म्हणले अरे रावणा तुला काही विचार कर, अरे तो भंगी आहे. नाही नाही त्याला मी 22 वर्षापूर्वी जंगलात फेकून दिलं होतं. काय केलं? त्याच्या पायाचा अंगठा कापून फेकून दिलतं. मग याचा पायाचा तपासला का? तपासायची गरज काय, राजा आहे तो. या आपले सर्वानंद बाबा आले, जोरदार टाळ्या वाजवा बाबा करता. बाबा या. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल बाबा आले, आनंद वाटला बघा, मंडप भरून वाटला. बरोबर आहे का? बाबा करताय दा खनखनी जोरदार टाळ्या वाजवा. बाबा तुमच्या तालुक्यानं आमचंही रेकॉर्ड तोडलं बघा. मी मगात म्हणलो एवढे महाराष्ट्रात मी सगळ्या जिल्ह्यात कीर्तन झाले, पण 2 तालुक्यानं रेकॉर्ड तोडले, गंगाखेड तालुका आणि तुमचा वैजापूर तालुका. बरोबर आहे का? आणि आपले कीर्तन काय सेटिंग न बी नाहीत बघा. बरोबर आहे का? माझ्या गावात तुला नेतून त्या गावात मला आणतो असं बी नाही. बरोबर आहे का? एकालाही कोणाला नेलं नाही माझ्या इकडे मी. बरोबर आहे का? पण एक काहीतरी तुमचं सगळ्यांचं प्रेम बघा म्हणून. नाहीतर अरे काही नाहीतर बघा एवढे महाराज मंडळी, मी तर म्हणतो आज मी एवढ्या तालुक्यात एवढे महाराज मंडळी पहिल्यांदा बघितले. सगळे इथले कीर्तनकार आहेत, कुणीच कमी नाही. नाहीतर आताच्या काळात 9 लोकांचं कधीच पटत नाही. 2 शास्त्री, 2 मिस्त्री, 2 कुत्रे, 2 रेडे, 2 घोडे, 2 आवान, 2 जावान, 2 बुवा. बरोबर आहे का? ते म्हणतं याचं कशाला कीर्तन ठेवलं आणि ते म्हणतं त्याच्या हातानं कशाला माळ घातली. अरे बाबा तू मोठा कीर्तनकार आहे, तुझ्या हातानं 100 माळकरी झाले, आणि तो छोटा कीर्तनकार आहे त्याच्या हातानं 11 माळकरी झाले. पण इकडं बघ ना 111 तर माळकरी झाले ना, याच्यातच भांडणं चालले बघा. बरोबर आहे का? पण इकडे आनंद वाटला, इकडे परिसरातले सगळे जेव्हा भावाची मंडळीत बघा. विठ्ठल विठ्ठल आपलं काय चालू होतं? आपलं रामायण चालू होतं. आणि मग ते सटवी ब्रह्मदेव हसत होता, आपलं ब्रह्मदेव नाही रावण हसत होता. नाही नाही तो भंगी नाही तो राजा आहे. अरे रावणा तो भंगी आहे. नाही नाही त्याला तर मी 22 वर्षापूर्वी त्याच्या पायाचा अंगठा कापून जंगलात फेकून दिलं. याचा तपासला का? तपासायची गरज काय, राजा आहे तो. अरे तपासायची गरज नाही. असं करता करता रावणाची रिवर्स गेअर फिरले. रावण म्हणला बोलवा रे त्या नवरदेवाला. नवरदेव तर लटलट लटलट कापत होता. योगेश महाराज नवरदेव लटलट कापत होता. रावणानं बोलवलं इकडे. काय? पायातला बूट काढ. पायातला बूट काढला. मोचे काढ. काढला. अंगठाच गायब. तू कोण आहेस? ते होणारच म्हणला सरकार बिस्तरीचं पाणी प्या, पण फक्त शांत राहा. एकाच मिनिटात सांगला तुम्हाला पूर्वार्ध इतिहास सगळा सांगतो. म्हणजे अरे तुला तर 22 वर्षापूर्वी मी फेकून दिलं तर जंगलात. सरकार आहे का? 22 वर्षापूर्वी माझ्या पायाचा अंगठा कापून तुम्ही मला जंगलात फेकून दिलं, पण माझं नशीब इतकं बलवान. मी भीक मागत मागत एका राजदरबारात गेलो, आणि तिथला असा नियम होता, तिथला राजा योगायोगानं बिचारा मेला गेला, आणि मी भीक मागत होतो. आणि तिथली अशी रीत परंपरा होती की त्या गादीवर नवा राजा बसवल्याशिवाय जुन्या राजाची अंत्यविधी करता येत नाही. मी शिळ्या तुकड्या करता भीक मागत होतो त्या दरबारामध्ये. योगायोगानं हत्तीच्या सोंडेमध्ये फुलाची माळ दिली. हत्ती राजदरबारात फिरत होता, आणि मी शिळ्या तुकड्या करता त्या दरबारात भीक मागायला फिरत होतो. पण तो हत्ती एवढ्या गर्दीत माझ्याकडे आला, आणि त्या हत्तीनं माझ्याच गळ्यात माळ टाकली. क्षणार्धात मी भिकाऱ्याचा मी राजा झालो. असं करता करता तिथला राजकारभार मी 22 वर्ष बघितला. आणि 22 वर्षानंतर तुमच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आली. मी चष्मा लावून तपासली. मी येणार नव्हतो, पण विचार केला या गादीचा शिष्टाचार म्हणून मला जावं लागल. म्हणून त्या गादीचा शिष्टाचार रावण सरकार म्हणून मी इथं आलो. पण माझं नशीब इथंही किती बलवान, इथं सुद्धा फुलाची माळ माझ्याच गळ्यात पडली. याला मी तरी काय करू? म्हणून सरकार हे बघा, मी होणारच आणि तुमची मुलगी पदारत, आणि आमचं लग्न झालं. कोणाला टाळू शकलं नाही प्रारब्ध. बघा प्रारब्ध कोणाला चुकत नाही, मरण चुकत नाही, कोणतीच गोष्ट कुणाला चुकत नाही. नशिबातल्या गोष्टी घडल्या म्हणजे बघा काही काही माणसांनी
बघा माणसं म्हणतात, काही काही माणसं म्हणतात बघा, काय नाही हो, आमचा पेशंट फक्त 10 मिनिटं जर भेटले असते ना संभाजीनगरच्या हॉस्पिटलला जाण्याकरता, आमचा पेशंट डॉक्टर जवळ गेला असता तर वाचलाच असता 100%. फक्त डॉक्टरची कमी पडली, 10 मिनिटात जर दवाखान्यात अगोदर गेलो असतो तर पेशंट वाचला असता. हे बघा, डॉक्टर एक डॉक्टर नाही, उदाहरण घडलेलं सांगतो बघा, तुम्ही सोशल मीडियाला सर्च करा बघा. एक जागतिक लेवलचा एक कलाकार होऊन गेला मायकल जॅक्सन. त्याची इच्छा होती, वाल्मिक महाराज, त्याची इच्छा होती किती वर्ष राहायची, 150 वर्ष जगायची त्याची इच्छा होती, 150 वर्ष. त्यानं काय केलं, सगळ्या शरीराला सर्जरी करून घेतलं. अहो दुसऱ्याच्या हातात जरी हात द्यायचा तर ते आपण ते नाही का ते हँड घालतो ते घालायचं, जसे आपण थंडीत घालतो तसं ते अगोदरच कोणत्याही काळात घालायचं. का, दुसऱ्याचे जंतू आपल्याला लागतील. जगातील जागतिक लेवलचे 12 डॉक्टरची टीम त्याच्या मागं पुढे होती. त्याचं जेवण तपासून, आथरून पांघरून तपासून, पियाचं पाणी तपासून, खायचं अन्न तपासून. का, त्याला 150 वर्ष जगायची इच्छा होती, पण त्याचं नशीब इतकं बेकार, त्याला 50च्या अगोदरच आपलं बिऱ्हाड गुंडाळावं लागलं. बघा आता विचार करा, माणसं म्हणतात डॉक्टर जर गेलो असतो तर वाचला असता पेशंट. त्याच्या जवळ जागतिक लेवलचे 12 डॉक्टर रात्रंदिवस सोबत होते, त्याला चुकलं नाही. म्हणून काही माणसांनी जगायचे प्रयत्न केले तरी काही माणसं मेले, आणि काही काही माणसांनी मरायचे प्रयत्न केले तरी काही काही माणसं जगले. कदाचित उदाहरण तुमच्या पाठी असेल, एक बायकोच्या वैतागून, इकडचं नाही तिकडचं सांगतो, आमच्या हिंगोलीकडलं. आणखी अर्धा पाऊण तास इथलचं काहीच सांगणार नाही, पण उद्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. ते हिंगोलीकडलं आमच्या, ते बायकोला ते संसाराला कंटाळून ते म्हणला, का ग आज हे आणा उद्या ते आणा. अख्खा प्लस हिंगोली जिल्हा आणला, ते येतच आता संभाजीनगर काय बघा, अख्खा हिंगोली जिल्हा आणला, अख्खा वैजापूर तालुका आणला तरी तुझा आणा काही संपत नाही. आज संध्याकाळी तुझं तोंड पाहणार नाही, कुंकू पुसून टाक, असं म्हणून गेलं. आणि त्यानं विचार केला काय करावं, म्हणजे झटके पट मरल मी. त्यानं ती पेट्रोलची कॅन घेतली आणि अंगावर ओतणार. त्याला मारू नका, जरा थांबा, दम घ्या की जरा, तुम्ही लगेच ओतणार. त्यानं विचार केला, जर 100% जळालो तर बरं आहे म्हणला, आणि जर 70-80% म्हणा 50% जळालो तर विनाकारण भूत भूत म्हणून आयुष्यभर जवळ कोणी येणार नाही माझ्या. ते पेट्रोलची कॅन फेकून दिली. मग रोगरची बाटली घेतली कोऱ्याजनची, पिणार. विचार केला 100% जर औषध भिनलं गेल्या तर मरतो म्हणला, आणि जर अर्धावट जर जिवंत राहिलो तर दवाखान्यात नाही त्या बेजाऱ्या करतील माझ्या. तोही निर्णय बदलला. मग त्यानं दोरी घेतली, लिंबाच्या झाडावर टाकली, फास घेणार. विचार केला, जर एका झटक्यात जर फाशी बसली तर बरं आहे म्हणला, आणि जर फाशी जर बसली नाही तर लटकते रहिना जी, अर्धावट जीव जाईल, कोणी वाचवणारही नाही. मग निर्णय बदलला. त्याला वाटलं काय करायचं, रेल्वे स्टेशनवर गेलं, लासूर स्टेशनला गेलं, आणि तिथं उडी मारणार. नका मारू, आता त्याला आपल्याला जगवायचं, त्याला मारायचं नाही योगेश महाराज आपल्याला. त्यानं उडी टाकली. वाल्मिक महाराज सारखे, गोपीनाथ महाराज सारखे दोघं तिघं होते. अरे शेर मागा, काय वाटतं तुला, कशाला मरतो, चल घरी. त्याचे 2, 3, 4 प्लॅन फेल गेले. पण ते म्हणला उड्डाण पूल झाला तात समृद्धी महामार्ग, तो म्हणला मी तिथून उडी खाली खातो, आणि तिथून खाली पडल्यावर मी मरणार, आणि नाही जरी मेलो तरी खालूनही वाहनं तेवढ्या स्पीडनं जातात, म्हणजे 100% नाही 101% मी मरणार. आणि ते घरू बायकोला म्हणून गेलतं, कुंकू पुसून टाक, तुझं तोंड पाहत नाही. आणि त्याच दिवशी एक बिचारं भाजीपाल्यावालं त्या मेथीच्या भाजीच्या जुड्या टोपल्यामध्ये घेतला, आणि बायकोला काग बरं का ग, बाळांना मी खाऊ घेऊन येतो, तुला चांगली पैठणी घेऊन येतो येवल्यावरून, पण आपण संध्याकाळी, मी येवल्याहून आला की आपण जेवला, आपण संध्याकाळी निवांत जेवू, आपण काळजी करू नको, तुम्ही निवांत राहा, असं बायकोला म्हणून घरून गेलं भाजीवालं. आणि नेमकं त्या उड्डाण पुला खालून गेलं, आणि हे बैमान वरून आलेलं. जसं त्यानं उडी मारली तर भाजीच्या टोपल्यात. काय झालं, जे म्हणलं कुंकू पुसून टाक, तुझं तोंड पाहत नाही, ते संध्याकाळच्या जेवणाला हजर झालं. वाल्मिक महाराज, तुम्हाला नवल वाटल, विनाकारण भाजीवालं मेलं. बघा
यानं मरायचे प्रयत्न केले तरी ते जगलं आणि काहीनं जगायचे प्रयत्न केले तरी ते मेलं. देह तवा हे प्रारब्धाधीन, देह तवा हे प्रारब्धाधीन, देह तवा हे प्रारब्धाधीन, देह तवा हे प्रारब्धाधीन. याचा मिशील का बाडवा हो, जय हो. याचा मी काशील भार बाबू, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने. याचा मी काशील भार बाबू, याचा मी काशील भार बाबू, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने. मी काशीन वाहू भार, याचा मी काशीन वाहू भार. याचा मगसीन बारे बाबू, याचा मी काशीन भार. देह तवा हे प्रारब्धाधीन, याचा मी कासेन वाहू भार. सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. बरोबर आहे का ना? वाह. लाभतो न दिसे या उणी दुसरा, अनेकदा तारा येणे जन्मे. पुढचं काय? एवढंच आहे. मलाही पाठी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. तुमचं माझं पाठांतर सारखंच आहे. आपला अवतारच आहे की तुम्ही महेश आणि मी वैजनाथ, एकच आहे, काम एकच आहेत. बरोबर आहे का? म्हणून सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, देहतव आहे प्रारब्धाधीन. प्रारब्ध कुणालाच कुठंच चुकत नाही बघा, मरणही कुठंच कुणाला चुकत नाही. हे बघा, आपलं मरण आपल्याला कळतं कधी, 6 महिन्यापासून आपलं मरण आपल्याला कळतं. सांगू का मी तुम्हाला? फक्त तुम्ही घाबरू नका, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. 6 महिन्यापासून आपलं मरण आपल्याला कळतं. कल्पना करा, कल्पना करा. कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला? समजा, बरोबर आहे का? कल्पना करा. हे बघा, हा राजा जन्मी जे आणि वैशंपायनाचा संवाद आहे, तो संस्कृतमध्ये मी तुम्हाला मराठीत सांगतो, जास्त अवघडात पडत नाही. कल्पना करा, आपण सकाळी सूर्याचा उदय झाला आणि नैसर्गिक नियमाप्रमाणे सूर्य कुणीकडून निघतो? पूर्वेकडून. आणि आपण चौकामध्ये उभं राहिल्याच्या नंतर नैसर्गिक नियमाप्रमाणे आपली सावली पश्चिमेला पडायला पाहिजेत, पण आपली सावली जर दक्षिणेला पडत असेल तर समजावा आपला कार्यक्रम 6 महिन्यावर निश्चित झालेला आहे. याही पेक्षा जवळ सांगतो तुम्हाला, आपण कल्पना करा, नदी पात्राच्या कडीनं आपण जात आहात आणि नदी डोकावून बघितल्याच्या नंतर अख्खं आपलं आपल्याला शरीर दिसतं, पण ज्या दिवशी नदी डोकावून बघितल्याच्या नंतर अख्खं शरीर आपलं आपल्याला दिसतं, पण ज्या दिवशी आपलं आपल्याला मुंडकच जर दिसत नसल शरीर, मग अरे घडतं तसं विपरीत. शरीर कसं दिसतं मुंडकं दिसत नसेल तर? मग अरे घडतं तसं विपरीत. अख्खं शरीर आपलं आपल्याला दिसतं, पण ज्या दिवशी आपलं आपल्याला मुंडकं दिसतं नाही, समजावा आपला कार्यक्रम 4 महिन्यावर निश्चित झालेला आहे. मला 1 दिवसावर तुम्हाला न्यायचं आहे, बरं का? याही पेक्षा जवळ आपण बाथरूममध्ये अंघोळ करताना बादल्याच्या बादल्या अंगावर ओततो, अख्खं शरीर ओलं चिंब होतं, पण ज्या दिवशी आपली छाती आणि खांदे हे कोरडेच्या कोरडे राहत असतील, समजावा आपला कार्यक्रम 1 महिन्यावर निश्चित झालेला आहे.
याही पेक्षा जवळ मीनाई ज्ञानोबा राय सांगतात, कानी घालून या बोट नाद जे पाहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. प्रत्येकाने असं आपल्या कानात बोट घालायची बघा. आणि कानात बोट घातल्याच्या नंतर हेडफोन घालायचे नाही बरं का. कानात बोट घातल्याच्या नंतर असे गुंग 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 असा आवाज येतो, बरोबर आहे का. आणि तो जर आवाज जर येत नसल तर समजावं आपलं मरण फक्त 9 दिवसावर आलेलं आहे. काने घालून या बोट नाद जे पाहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. याही पेक्षा जवळ भोवयाच्या गाठी न दिसता जाणा, आयुष्याची गणना 7 दिवस. प्रत्येकाने असं तिरप बघितल्यावर प्रत्येकाला आपल्या भोया दिसतात बघा एकाच मिनिटात. हा बघितल्या सगळ्यांनी. हे कीर्तन सुटल्यावर आता हेच बघणार आहे, सावली बघ, भोया बघ, बरोबर आहे का. हे बघा, भोयाच्या गाठी न दिसता जाणा, आयुष्याची गणना 7 दिवस. आपल्या असं तिरप बघितल्यावर आपल्याला जर भोया दिसल्या नाही, समजावं आपलं मरण 7 दिवसावर निश्चित झालं आहे. याही पेक्षा जवळ डोळा घालून या बोट चक्र जे पाहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. प्रत्येकाने असं डोळ्यावर बोट ठेवायचे, फक्त डोळ्यात बोट घालू नका. आणि असे बोट ठेवल्यावर असे पांढरे पांढरे टिकलीच्या आकाराचे छोटे छोटे चक्र दिसतात बघा. एक चक्र असं वर जातं पुन्हा खाली येतं. हे तपासून घरी गेला प्रयोग करा. आहे असं टिकलीच्या आकाराचे छोटे छोटे पांढरी चक्र असे डोळ्यावर बोट ठेवल्यावर दिसतात बघा. ते चक्र जर दिसत नसतील तर समजावं आपलं मरण फक्त 5 दिवसावर आलेलं आहे. डोळा घालून ज्ञानोबा राय सांगतात, डोळा घालून या बोट चक्र जे पाहावे, न दिसता जाणावे 5 दिवसात. याही पेक्षा जवळ असं तिरप बघितल्यावर बघा प्रत्येकाला आपल्या नाकाचा शेंडा दिसतो. दिसला का. फक्त शेजाऱ्याचा तपासू नका. आता माझं नाक जरा जास्तच लांब आहे वाजवीपेक्षा, मला लगेच दिसेल, बरोबर आहे का. असं तिरप बघितल्यावर प्रत्येकाला आपल्या नाकाचा शेंडा दिसतो. आणि ज्या दिवशी आपल्याला आपल्या नाकाचा शेंडा दिसत नसल, तिची दिने माना राम कृष्ण, हो तिची दिने माना राम कृष्ण, तिची दिने माना राम कृष्ण, तिची दिने माना राम कृष्ण. नासाग्राचे अग्र नदीचे त्याची दिनी म्हणा, त्याची दिनी म्हणा राम कृष्ण. नागरीचे नदीचे तिची दिनी त्याची दिनी म्हणा राम जोरदार टाळ्या वाजव बघा. नासागरीची अग्र न दिसता नयनीन तरी तेची दिनी मना रामकृष्ण. असं तीर्प बघितल्यावर प्रत्येकाला आपल्या नाकाचा शेंडा दिसतो. नाकाचा शेंडा दिसला नाही समजावं आजच आपलं मरण निश्चित झालेलं आहे. नासागरीची अग्र न दिसता नयनीन तरी तेची दिनी मना रामकृष्ण. पण हे कुणालाही कळतं का. ज्ञानदेव म्हणे साधूचे हे लक्षण, अंतकाळी आपण वेगी पहा. हे फक्त साधू संतालाच कळतं म्हणून म्हणतात बघा, शूर देखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. खरात जर शूर बघायचा असेल तर कुठं बघाव, चुली पुढं. चुली पुढे काही शूर असतात की नाही. आता हिवाळ्यात ते चुली पुढं पाय लावून बसतात आणि बायकोला म्हणतात, हा आपला तालुक्यात कोणी हात धरत नाही, आपल्या पुढं कोणी बी विषयच नाही आपला. म्हणले बायको म्हणजे इथं गप्पा हाणण्यापेक्षा तुम्ही काहीतरी लढाई करून दाखवा. मग ती 72च्या दुष्काळात ती तुटकी तलवार घेतली त्यानं, रजाकारीतली तुटकी तलवार घेतली आणि बायको पुढं फिरू लागली. बायको म्हणजे इथं फिरवण्यापेक्षा काहीतरी कर्तबगारी करून गेलं आणि हातपाय तोडून आणले जशी ऊसाची मोळी, टाकली बायको पुढं. बघ म्हणला हातपाय तोडून आणले, इतका मे शूर आहे. बायको म्हणली, माय तुम्ही एवढे हातपाय आणले, एखादं मुंडकं आणायला पाहिजेत होतं. ते म्हणला ते पण आणलं असतं पण ते अगोदरच कोणतरी तोडून नेलतं. आता असा काय शूर करता. खरा जर शूर बघायचा असेल तर जम्मू काश्मीरच्या बाँड्रीवर जाऊन बघा. आणि खरा जर साधू बघायचा असेल तर मरताना बघा. म्हणून एक मुस्लिम धर्मात एक महात्मा जन्माला आला. कोण. ताजुद्दीन महाराज. मयासारखे कीर्तन करू करू महाराज लोक मेले असतील, पण कीर्तन करताना एकच महात्मा गेला, त्यांचं नाव ताजुद्दीन बाबा. बरोबर आहे का. कीर्तन म्हणून साधू ओळखावा मरणी,
शूर देखावा, नाहीतर बघा, पण ते असताना किंमत कुणाला कळत नाही बघा. नाहीतर आपले हिंदू धर्मातले म्हणायचे, अरे हे पैशा करता हे मुसलमानाचा महाराज कीर्तन करतो. त्यांच्या समाजाचे म्हणायचे, अरे यानं पैशा करता धर्म बदलला, पण माणूस गेल्यावरच कळाला कोणत्या क्वालिटीचा होता. बरोबर आहे का? म्हणून सिंधू ताईचं एक वाक्य सगळ्यांचं पाठ आहे बघा. अरे बाबा हो, या महाराष्ट्रात मोठं व्हायचं ना तर मरावं लागतं. जिवंत असताना या महाराष्ट्रात कोणीच मोठं म्हणत नाही. मेल्यावर जिथं माणसं मोठे होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा. असताना रे बघा, म्हणून विचार करा. गरज होती समाजाला ज्ञानोबारायांची, गरज होती समाजाला ज्ञानोबारायांची, पण 22व्या वर्षी समाधी घ्यावी लागली. गरज होती समाजाला छत्रपती शिवाजीराजाची, पण काळापुढं चाललं नाही. गरज होती जगद्गुरू तुकोबारायची समाजाला, पण 40-42व्या वर्षी वैकुंठाला जावं लागलं. गरज होती लता दिदीची या समाजाला, काळाच्या पुढं कुणाचंच चाललं नाही. तसं गरज होती या निमसे परिवाराला विठ्ठल बाबाची, पण काळाच्या पुढं कुणाचंच चाललं नाही. म्हणून बघा, मरण कुठंच कुणाला चुकत नाही दादा हो, बरं का? म्हणून विचार करा, मी तुम्हाला एका दिवसावर आणलं. काय म्हणतात की ज्ञानदेव म्हणे साधूचे हे लक्षण अंतकाळी आपण वेगी पहा. मरण फक्त साधू संतालाच कळतं. आणि तुकोबारा एक साधू आहेत, आणि जगद्गुरू तुकोबारांना हा जीवन मरणाचा सगळा चित्रपट डोळ्यासमोर दिसायचा. म्हणून जगद्गुरू तुकोबारा आहे सहानुभूतीपूर्वक सांगतात, माझा शेवट गोड झाला. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो बहु गोड झाला हो, शेवट तो भाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला हो, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, 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 आलो निजाच्या हो शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला, शेवट तो भला, माझा बहुगोड झाला. जगद्गुरू तुकोबाराय साधू आहेत, आणि जगद्गुरू तुकोबाराय सहानुभूतीपूर्वक सांगतात की माझा शेवट गोड झाला, आणि भल्यापैकी गोड झाला. आता इथे पहिला प्रश्न असा आहे, ज्याचा शेवट होतो तो सांगायला उरतो का? बरोबर आहे का? आता माझा शेवट झाला, मी सांगायला उरल का? आता विठ्ठल बाबा आपल्यात नाहीत, बरोबर, सांगायला उरले का? ज्याचा शेवट होतो तो सांगायला उरत नाही. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, शेवट तो भला आणि माझा बहुगोड झाला. ज्याचा शेवट होतो तो व्यक्ती सांगायला उरत नाही. कल्पना करा, कल्पना करायला काय हरकत आहे? कल्पना करा, ते एखादं विहिरीत पडतं आणि त्याला पोहणं नाही, आणि ते काय म्हणतं, पडल्या पडल्या वाचवा मेलो म्हणतं का नाही? वाचवा मेलो. ज्या अर्थी म्हणतं वाचवा मेलो, तो मेला असतं का? जिवंत असतं का नाही? पण काय म्हणतं, वाचवा मेलो. वाचवा मेलो म्हणलेलं जिवंत असतं, आणि जे तळा गाळाला जातं सांगायला उरतच नाही
ते गेलेलं असतं पण हे सांगायला बघा सर्वांनी थोडं थोडं पुढे सरकून घ्या. पुढं सरकून घ्या. सरका पुढे, मागच्यांना जागा नाही. पुढं सरकून घ्या. ते दोन्ही कोण जागा आहे, या इकडे पुढे उन्हात बसते काही जण. या सरकून घ्या पुढं. विठ्ठल विठ्ठल ज्याचा शेवट होतो तो सांगायलाच उरत नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात, माझा शेवट झाला आणि भल्यापैकी गोड झाला. हे पटण्यासारखं आहे का हो? शेवट होतो तो माणूस. बरं जाऊ द्या, आपण वकिली पॉइंट न धरू. खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करतात वकिलाला, तसं आपण वकिली पॉइंट वापरू. कल्पना करू, एखादा माणसाचा शेवट झाला आणि तो माणूस सांगायला उरलही गेलेला माणूस उरत नाही. याचा शेवट झाला तो सांगायला उरत नाही की माझा शेवट गोड झाला. आज एवढा कार्यक्रम गोड झाला, पण बाबा आहेत का सांगायला? शेवट गोड झाला पण सांगायला आहेत का? तसं ज्याचा शेवट होतो तो सांगायला उरत नाही, पण आपण गृहीत धरू ज्याचा शेवट होतो तो व्यक्ती सांगायलाही उरल. तसं ज्याचा शेवट होतो तो सांगायला उरल, पण ज्याचा शेवट होतो त्याला सोडून होतो का धरून होतो? धरूनच होईल ना. मग तुकाराम महाराजांनी काय म्हणाय पाहिजे, शेवट हा भला माझा बहु गोड झाला. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, शेवट तो भला. जाऊ द्या, आपण गृहीत धरू हा अभंग तुकाराम महाराजांचा लिहिता चुकला समजू. चुकला नाहीच, पण गृहीत धरू आपण हा अभंग लिहिता चुकला समजू. पण याच अर्थाचा दुसरा एक अभंग आहे. कोणता? आपुले मरण पाहिले म्या डोळा. इथं काय शब्द आहे? तो झाला सोहळा अनुपम्य. अरे पंचम वेद निर्माते तुकाराम महाराज कुठं चुकतील का? मग तो काय भानगडे? हे बघा, वास्तविक पाहता बघा, व्याकरण दृष्ट्या तो ती ते हे दूरदर्शक सर्वनाम आहे आणि हा ही हे संबंधदर्शक सर्वनाम आहे. ते न लांबचं आणि हे न जवळचं. जसं ते पंतप्रधान हे दिल्लीतलं आणि हे बाजीराव पाटील आपल्या गावातलं, बरोबर आहे का? ते न लांबचं आणि हे न जवळचं. तसं एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर मध्ये आला म्हणून हा विठ्ठल बरवा. तसा शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. हे बघा, कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे. आता मी 3 गुरुकडे शिकलो बघा. गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे 5 वर्ष, गुरुवारी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजीकडे 5 वर्ष, आणि आपल्या नावावर सिक्का बसला ढोक महाराजाचा. बघा, लाड गुरुजींच्या भाषेत कीर्तनकाराच्या अभंगाच्या शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे आणि ढोक महाराजाच्या भाषेत कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल शेवट तो भला. आता तुम्हाला व्याकरण कळालं बघा. शेवट तो भला. तर या तो काय भानगडी, या तो मध्येच अख्खं कीर्तन होईल. तर वास्तविक पाहता एकटे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हे सगळ्यांनाच माहिती महाराज. पण या पृथ्वी तलावर, या भारतवर्षामध्ये 10 महात्मे असे आहेत की ज्यांनी आपला देहच काळाच्या ताब्यात दिला नाही. किती आहेत? 10. त्या 10तले 6 आपल्या महाराष्ट्राच्या वाट्यावर आले. कोण? ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ महाराज. या 4 भावंडांचा आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे. ज्ञानोबारायांनी आळंदीला जिवंत समाधी घेतली म्हणून समाधी संजीवन सोहळा आपण साजरा करतो. सोपान काकांनी सासवडला समाधी घेतली. निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली. मुक्ताबाई तर विजेमध्ये विलीन झाल्या. किती झाले? 4. या 4ही भावंडांनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. भजन करत करत आपल्या देहाची विल्हेवाट त्यांनी स्वतः लावली. किती झाले? 4. 5व्या क्रमांकाचे पैठण निवासी एकनाथ महाराज यांनी सुद्धा देह काळाच्या ताब्यात दिला नाही असं म्हणतात. एकनाथ महाराजांनी ठरवून एकनाथ महाराज गेल्याच्या नंतर त्या गावात म्हणतात लग्न होतं. ती माय माऊली म्हणली, एकनाथ महाराजाला काय आजच मरायची गरज होती का? माझं लेकरू पार नांदायला चाललं ना, आज काय गरज होती का मरायची? एकनाथ महाराज उभे राहिले. मावशी, तुमच्या मुलीला तुम्ही थाटात नेऊन घाला, मी परत कधी जाईल. असं करता करता काही महिन्याचा, काही दिवसाचा काळ लोटला आणि एकनाथ महाराजांनी ठरवलं आज आपल्या गावात काहीच नाही. एकनाथ महाराजांनी हे लोकांची यात्रा संपवली. आता संपवल्याच्या नंतर ते निघाली तिरडी, ते रामनाम सते निघाले सगळे. पण ते एकनाथ महाराजांचे खांदेकरी, मी तिथंच होतो बरं का, म्हणून सगळ्या भानगडी तुम्हाला सांगतो. ते खांदेकरी म्हणत होते, का रे, एकनाथ महाराजांनी आयुष्यभर निकाल परमार्थ केला, पण शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही?
नाहीतर बघा एक वाक्य तुमच्या सगळ्यांच्या पाठे बघा, माणसं आयुष्यभर एक शब्द म्हणतात बघा, काय नाही हो मी तुमच्या मनचं ऐकलं असतं, तुम्ही म्हणताना तसंच्या तसं मी ऐकलं असतं, पण 4 माणसं काय म्हणतील. कोणते 4 माणसं? ते 4 माणसं. कळले का तुम्हाला? 4 माणसं काहीच म्हणत नाही, 4 माणसं फक्त म्हणतात राम नाम सत्य, आणि तेच सगळ्या जगाचं सत्य बघा. पण एकनाथ महाराजांसोबत तसं नाही घडलं. एकनाथ महाराजांचे खांदेकरी म्हणले, अरे एकनाथ महाराजांनी निक्का परमार्थ केला, निक्का धुतल्या तांदळासारखा, पण शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही. एकनाथ महाराज म्हणले, ओ पंत उतरवा खाली, कोणाच्याच खांद्यावर जायचं नाही मला. मग असे एकनाथ महाराजांनी असा पवित्र दिवस ठरवला, आणि एकनाथ महाराज पवित्र अशा गोदावरीच्या तीरावर षष्टीच्या दिवशी एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. पण एकनाथ महाराजांनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. किती झाले? 5. 6व्या क्रमांकाचे जगद्गुरु तुकोबाराय हे झाले महाराष्ट्रातले 6, आणि महाराष्ट्रातल्या बाहेर 4 आहेत. कोणते? पश्चिम बंगालचे गौरांग महाप्रभू यांनी सुद्धा देह काळाच्या ताब्यात दिला नाही. भजन करत करत आपल्या देहाची विल्हेवाट त्यांनी स्वतः लावली. किती झाले? 7. 8व्या क्रमांकाचे जन्मांध असणारे सुरदास महाप्रभू यांनी सुद्धा देह काळाच्या ताब्यात दिला नाही. श्रीकृष्णाचं भजन करत 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 एक दिवस अशा दरीमध्ये कोसळून पडणार. 5-7 वर्षाचं लेकरं, बाबा अहो समोर दरी मारावं लागेल, माघारी फिरा असं म्हटल्यावर ते सुरदासांना कळालं, एवढ्या भयानक जंगलात वाघाच्या डरकाळ्याचा आवाज येतो, ही लेकरू आलं कुठून, हे साक्षात माझा देवच आला. देवा अरे तुला मी ओळखलंय असं म्हटल्यावर श्रीकृष्ण हाताला झटका दिला. त्यावेळी सुरदासांचे वाक्य, देवा तू माझ्या हाताला झटका दिला, अरे पण तुला मी माझ्या अंतःकरणात साठवलं, तू निघून कुठं जाशील. असं करत करत सुरदासांनी आयुष्यभर निका परमार्थ केला, पण देह काळाच्या ताब्यात दिला नाही. किती झाले? किती झाले? 8 झाले का? 8 झाले बघा. आता 9व्या क्रमांकाच्या राजस्थानच्या संत मीराबाई यांनी सुद्धा देह काळाच्या ताब्यात दिला नाही. अहो तुमच्या माझ्या परमार्थाला लोकांनी विरोध करावा यात नवल नाही. मीराबाईचा परमार्थ बापाला खपला नाही. घ्या आता. अरे लाज वाटते का तुला? तू राजाची मुलगी, घुंगर बांधते, नाचते, त्याचं नाव घेते. पग घुंगरू बांध कर मीरा नाचे रे. लाज वाटते का तू राजाची? या इतकं नाही, एवढ्यावर थांबलं नाही प्रकरण. विषाचा प्याला दिला, विष का प्याला राजाने भेट, विष का प्याला राजाने भेट, पिवत पिवत मीरा हसी रे, पिवत पिवत मीरा हसी रे. विष का प्याला राजा जी ने, विष का प्याला राजा जी ने, पिवत पिवत मीरा हसी रे. वा वा, तुम्ही तर कळसावर बांधकाम केलं बघा. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासिरे. तुमच्या माझ्या परमार्थाला लोकांनी विरोध करावा यात नवल नाही. मीराबाईचा परमार्थ बापाला खपला नाही. बघा म्हणून विचार करा, जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत ना, तसं चांगलं कार्य करणारालाच विरोधक आहेत. तुम्ही वाईट काम करा, तुम्हाला कुणीच, पण चांगलं काम करा, आडवा फाटा हाणलाच समजा. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही जितके जितके मोठे व्हाल तितके तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल तशी बदनामी करणारे माणसं टपून आहेत. आणि धोका हा लांबच्या माणसापासून नाही, जवळ बसणारापासूनही त्यापासूनच हुशार राहायचंय. जवळ बसलेले म्हणजे कीर्तनात ते सोडून बरं का, तर इथंच पेटायचं. बरोबर आहे का? आमच्या कीर्तनातील दृष्टांत, गणेश महाराज, आमच्या कीर्तनातील दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो. ज्याच्या मापाला आला त्यानं ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस असा फेस बसत असेल आणि नेमकी विरोधकच जर जवळ बसते असेल, त्याला मी तरी काय करू? यातला विलाज नाही बघा. विठ्ठल विठ्ठल
मीराबाईचा परमार्थ बापाला नाही खपला. अगं लाज वाटते का? विषाचा प्याला दिला पण मीराबाईनं त्या श्रीकृष्णाला बघितलं, विष पेलं पण परमार्थ सोडला नाही. आणि चांगल्या चांगल्या माळकऱ्यांनी कोरोनामध्ये माळी तोडून टाकल्या. बरोबर आहे का? अहो, चांगल्या चांगल्या लोकांनी माळा तोडल्या कोरोनामध्ये. काही सांगत होते हे खा आणि ते खा. अरे काय गरज आहे? नाही, आणि ते मायबाप सरकारने एक मागं काढलं होतं, संडे हो या मंडे आणि दुधासारखं पवित्र अंडे. अरे कुणी काढलं? अरे अंड पवित्र होईलच कसं? अंड जर पवित्र असतं तर ज्ञानोबाराला 750 वर्षापूर्वी लिहावं लागलं असतं, पाहे अंड पवित्र आणि गोड लिहावं लागलं असतं का नाही? अरे विचार, पाहे दूध म्हणले पण जर पवित्र असतं तर म्हणावं लागलं असतं का नाही? पण विचार करा, अरे अंड्याचा जन्म कुठून होतो? नाहीतर काही माणसं म्हणतात जास्त शिकलेले, अरे अंड हे शाकाहारी आहे, आणा त्याला मी असं डोसक्यात माय घालतो त्याच्या. बरोबर आहे का? अरे ते अंड, हे बघा, कोंबडीच्या आणि कोंबड्याच्या वासनेतून जन्म होतो तो अंड्याचा, आणि गाईच्या आणि वासराच्या वात्सल्यातून जन्म होतो तो दुधाचा. मी नाही, ज्ञानोबाराय सांगतात, तान्हेल्याचे लागता झटे आणि तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचे. बघा, गाईच्या आणि वासराच्या वात्सल्यातून जन्म होतो तो दुधाचा, आणि कोंबड्याच्या आणि कोंबडीच्या वासनेतून जन्म होतो तो अंड्याचा. विठ्ठल विठ्ठल विचार करण्यासारखी गोष्ट. अरे खाण्याकरता जगात किती पदार्थ आहेत. अहो, जर पेट्रोलची गाडी असेल त्यात डिझेल टाकल्यावर गाडी नाही का बिघडणार? तर ही अनमोल किमतीची आपल्याला देवानं गाडी दिली, यात जर आपण काही ओतल्यावरती नाही का बिघडणार? मास खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवी आला, जोडोनी वैरी ठेवी आला, जोडोनी वैरी ठेवी. मास खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवी आला, जोडोनी वैरी ठेवी आला, जोडोनी वैरी ठेवी आला. महाराज, हे मांस दारू हे आपला कारभार नाही तो. विचार करा. म्हणून जो प्राणी जिभेनं पाणी पितो त्याचं खाद्य. आपण जिभेनं पाणी पितो का? जिभेनं पाणी कोण पितं? मांजर पिते, वाघ पितो. बरोबर आहे का? गाय पिते का नाही? अहो, तुम्ही गायी पुढं, हत्ती पुढं तुम्ही बिना अन्न पाण्याचं चारा न टाकता त्या गायीच्या पुढं तुम्ही गाय उपाशी 1 महिन्याची गाय बांधा आणि तिच्या पुढं मांस टाका, गाय मरणार पण मांस खाणार नाही. आणि तुम्ही वाघा पुढं गवताचा हिरवा गार चारा टाका, वाघ मरणार पण ते चारा खाणार नाही. का? ते त्यांच्या खाद्याला एकनिष्ठ आहेत, मग आपण का एकनिष्ठ नाही? हे कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माळ घाला नाही तर नका घालू, आपलं सांगणं गरजेचं आहे. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसऱ्याचा जीव मारून आपण खातो, कधीतरी विचार केला का? बरोबर आहे का? काय म्हणता, कोंबड्या काय अवतार लावायच्या का? अरे तुला काय चिंता पडली त्याची? बरोबर आहे का? जगाच्या कल्याणा संता काय प्रमाण कोणी आणतील देव जाणे. बघा, नाही का? विचार करण्यासारखी. आपला फाटा कुठून फुटला? मीराबाईंनी परमार्थ बापाला खपला नाही. शेवटी मीराबाई नुसत्या मीराबाई नाही तर टाळ, शिपळ्या आणि विण्याच्या नादामध्ये मीराबाई हवा स्वरूप होऊन गेल्या. पण मीराबाईंनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. किती झाले? 9 झाले. आता 10व्या क्रमांकाचे महाभारतातील धर्मराज युधिष्ठिर सदैव वैकुंठाला गेले. प्रमाण आपल्याला पाठे अंगुष्ट त्या कर्मा साठे गेला. धर्मराज युधिष्ठिर फक्त नरवा कुंजर होते. महाभारतातला प्रसंग पाठे आपल्याला. अर्ध खोटं जीवनात बोलले तर त्यांचा अंगठा गळून पडला. घरी गेल्यावर विचार करा, आपण जीवनात काहीच खरं बोलत नाही, आपलं काय शिल्लक राहील? बरोबर आहे. पण सदैव वैकुंठाला गेले, पण सोबत कुत्र घेऊन गेले म्हणतात. कुणाला नाद असते कशाचा? बरोबर आहे का? ते कुत्र्याला घेऊन गेले, कुत्र्याला सोबत घेऊन गेले, पण कुत्र्याचं पुण्य नव्हतं महाराज. कुत्र्याचं पुण्य नव्हतं. कुत्र यमपुरी बघून त्याचं पुण्य संपलं, कुत्र मागं आलं. पुण्याची पावटी सरे सवीची इंद्रपणाची मग येऊ लागे ती माघारी मृत्यू लोका. त्यांचं पुण्य संपलं, कुत्र माघारी आलं, पण यमपुरी बघून आलं. म्हणून ज्या दिवशी गावात यम आला फक्त दोघांना दिसतो. कोणाला? एक कीर्तनकार महाराजाला आणि दुसरं मृदंग वाजवणाराला. आम्ही काही इतके पापी नाहीत. गावात यमदूत आलेले फक्त दोघांना दिसतात. कोणाला? एक गावातील कुत्र्यांना आणि ज्याला न्यायला आले त्यांना. नाहीतर तुम्ही संशोधन करा. बघा, गावात कुणी जाताना त्यावेळेस म्हाताऱ्या कुत्र्यापासून बारक्या पिल्यापर्यंत कुत्रे भुंकत नसतात, विवळत असतात.
बरोबर आहे का नाही? अहो सोपी गोष्ट आहे बघा. एखादा भित्रा माणूस संडास बाथरूम मध्ये गेला आणि त्याला साधं दिसलं ना झुरळ, ती झुरळ नाही म्हणा झुझुझुझू करत बाहेर पडतं. इतके माणसं काही काही भित्री आहेत. विचार करा, अहो साधं झुरळ दिसलं तर माणूस घाबरून जातं. साक्षात त्या कुत्र्याला यमदूत दिसतात का? त्याने पाहिले होते म्हणून. त्याला यमदूत दिसतात कुत्र्याला गावात आलेला. ते कुत्र घाबरून जातं, भुंकण्याचा प्रयत्नही करतं, पण ते भुंकू शकत नाही, घाबरून जातं. ते विव्हळते, त्याला विव्हळणे म्हणतात. म्हणून गावातील कुत्र्यांना यमदूत कळतात आणि ज्याला न्यायला आले त्याला यमदूत दिसतात. नाहीतर बघा त्या दिवशी 80चं म्हातारं 90च्या म्हाताराला म्हणतं, का रे नाना, काय रे आबा, अरे जास्त कुत्रे इळावलीत आपल्या गावात, जास्त आजारी कोणी आपल्या गावात. हे दोघं सोडून इतकं सुपीक डोकं चालवतात. बघा विचार करा. म्हणून सदैव वैकुंठाला धर्मराज युधिष्ठिर गेले, पण देह काळाच्या ताब्यात दिला नाही. किती झाले? 10. परत सांगतो जे उशिरा आले असतील त्यांना. बघा ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज या 4 भवंडांनी देह काळाच्या ताब्यात दिला नाही. 5व्या क्रमांकाचे एकनाथ महाराज, 6व्या क्रमांकाचे जगद्गुरु तुकोबाराय, एका 7व्या क्रमांकाचे पश्चिम बंगालचे गौरांग महाप्रभू, सुरदास महाप्रभू, राजस्थानच्या संत मीराबाई आणि महाभारतातले धर्मराज युधिष्ठिर या 10 लोकांनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. भजन करत करत त्यांनी देहाची विल्हेवाट स्वतः लावली. याच्यापेक्षा आणखी काही नाव असतील, तुम्ही जर सांगितली तेही मी आनंदाने स्वीकारतो. मी म्हणत नाही माझंच खरं, बरोबर आहे का? नाही का? सगळ्याच बरं का विचार करण्या. म्हणून बघा, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, नाही का? प्रयाण काळी देवी विमन पाठविले, करीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देव घेऊनी निज धामा गेले, निळामणे सकळ संता तोषविले. जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. पण जगद्गुरु तुकोबाराय जरी वैकुंठाला गेले तरी 3 वेळेस खाली आले. कसे आले मी सांगतो, पण त्या अगोदर एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि बघा मोठ्या प्रेमानं हात वर करा. बघा विठोबा रखुमा, एक आवाज, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, रखुमा हरी जय विठोबा रखुमा, हरे विठोबा रखुमा, 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 रखुमाई भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज सबदंतर की. जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, पण जगद्गुरु तुकोबाराय 3 वेळेस आले. आता काही काही माणसं म्हणत नाही, तुकाराम महाराजाला जांचा खून झाला म्हणतात. मला हे अवघड आहे बघा, काय माणसं म्हणते सांगता येत नाही. वेत मोठा आहे बघा, चांगल्या लोकांना दुसरं काही सापडत नाही. मी म्हणतो तुकाराम महाराजचा खून झाला काय आणि गेले काय, तुम्हाला काय करायचं? आपला गाफा वाचायचा, बरोबर आहे का? नेमकं चांगले कोणत्या पॉईंटवर बोट ठेव, लोक लय हुशार आहेत बघा. अरे तुकोबाराने एवढे अभंग लिहिले बरं का, त्यातले अभंग वाचायचे, आपला माथा सुधरवायचा. ते वैकुंठाला जावं, काशीला जावं, कुठं महाभारतात जावं, कुठं आपल्याला काय करायचंय? पण लोक काही तुकाराम महाराजचा खून झाला, अरे काय करायचंय? अरे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले तरी 3 वेळेस आले. कोणा करता? एकदा आले तुकोबाराय, 4 वेळेस आले. मी सुरुवातीला म्हणलं, मी म्हणत नाही माझं खरं, तुम्हाला काही माहित असेल त्यातलं, बरोबर आहे का? पण माझ्या ऐकण्यात 3 वेळेस आले, तुमच्या वेळेस 4 वेळेस आले. बघा विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेस सदैव वैकुंठाला गेले, गेल्याच्या नंतर त्यांच्याच ते निळोबाराय, त्यांचे सहकारी रात्रंदिवस तुकोबारायाचं भजन करणारे निळोबाराय म्हणले, तुकोबाराय तुम्ही मला सोडून गेलात, आता मी कुणाकडे बघून राहायचं? असं म्हटल्याच्या नंतर निळोबारायाने किती दिवस अनुष्ठान केलं? 42 दिवस अनुष्ठान केलं.
जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाला म्हणले, पांडुरंगा भगवंता मला जाऊ द्या, माझा निळोबाराय वाट बघत आहे, नाही जमणार, तुमच्या बदल्यावर मी जातो. साक्षात भगवान परमात्मा आले, उठा निळोबाराय, निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा, तुकयाचा धावा करू तसो, तुझ लागी येथे बोलविली कोणी, प्रार्थिल्या वाचून आला शिका. अहो देवा, तुम्हाला मी बोलवलंच नाही, तुम्ही आलात तरी कशाला? देवाला वापस पाठवलं. देव म्हणले, तुकाराम महाराज तुमचे कार्यकर्ते फुटण्यासारखे नाहीत. शेवटी तुकोबाराय आले. तुकोबाराय आले, उठा निळोबाराय, हात ठेविला मस्तकी, आणि प्रसाद देऊनी केले सुखी. तुकोबाराय वैकुंठाहून आले, पण झालं काय? निळोबारायांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडणाऱ्या निळोबारायांनी प्रश्न विचारला तुकोबारांना, का हो तुकाराम महाराज, तुम्ही वैकुंठाला गेले, पण तुमचं वैकुंठात कसं आहे हे विचारल्याच्या. आता इथं अभंगाचा अर्थ लागतो बरं का. अभंगाचा अर्थ सोपा आहे बघा. याच्यातल्या कोणालाही उठलं तरी कीर्तन हेच करता यावं, मी सोपं सांगतो बघा. सदे वैकुंठाला गेलेले तुकाराम महाराज मृत्यूलोकात आले आणि निळोबारांनी प्रश्न केला, का हो तुकाराम महाराज, तुम्ही सदे वैकुंठाला गेले, पण तुमचं वैकुंठात कसं आहे हे विचारल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणतात, शेवट तो भला. बघा, शेवट तो भला लागला का अभंगाचा अर्थ? शेवट तो भला माझा बहुगोड झाला. निळोबारा करता आले. दुसऱ्यांदा कोणा करता आले? त्यांच्यासोबत भजन करणारे संताजी महाराज जगनाडे यांच्या करता आले. जगद्गुरु तुकाराम महाराज, संताजी महाराज सोबत भजन करायचे. पण भजन करत 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 एक दिवसचा प्रसंग तुकाराम महाराजाला म्हणले, का हो तुकाराम महाराज, लोक तुमच्या पाया पडतात, आमच्या कोणी पाया पडत नाही, तुमचा परमार्थ मोठा आहे. तुकाराम महाराज म्हणले, असं म्हणू नका, देव फक्त भाव बघतो असं म्हणू नका. नाही नाही महाराज, हे बरं. अहो तसं नाही तुकाराम महाराज, तुम्ही वैकुंठला जासाल, आमचं काय? तुकाराम महाराज म्हणले, काळजी करू नका, अहो तुमचा शेवट मी गोड करतो. तुकाराम महाराज असं म्हटल्याच्या नंतर संताजी महाराज जगनाडे म्हणतात, का हो महाराज, आणि माझ्या अगोदर जर तुमचाच नंबर लागला तर? विनोदात म्हणले संताजी महाराज जगनाडे. तुकाराम महाराज म्हणले, जरी मी वैकुंठाला जरी गेलो तरी तुमचा शेवट गोड करायला येणार, काळजी करू नका, माझा शेवट तुम्ही करा, तुमचा शेवट मी करतो. आता हे म्हणण्यासारखं आहे का हो? ही गोष्ट पटण्यासारखी आहे का? एकच माणूस एकाचा शेवट करेल ना, गेलेला माणूस कसा करेल? पण तुकाराम महाराज काय म्हणले, काय नाही, तुमचा शेवट मी करतो आणि माझा शेवट तुम्ही करा. आणि झालं काय? तसंच घडलं. तुकाराम महाराज अगोदरच वैकुंठाला गेले आणि इकडे संताजी महाराज जगनाडे प्राण कंठामध्ये आला. आणि मग टवाळकी माणसं म्हणत होते, का रे, आयुष्यभर निका परमार्थ केला, सोबत त्यांनी टाळ कुटले, आणि तुकाराम महाराज म्हणले होते ना, तुझा शेवट मी करतो, माझा शेवट तू कर, आता काय ते काय वैकुंठातून येतील का? असं म्हटल्याच्या नंतर संताजी महाराज जगनाडे यांच्या डोळ्याला धारा लागल्या. पण आता बघा, इथं दोन चरित्र भाग आहेत बरं का. तुम्ही कोणतंही स्वीकारा, माझं सांगण्याचं काम आहे, माझ्या वाचण्यात दोन आले. असं म्हणतात, तुकाराम महाराज वैकुंठाहून आले, संताजी महाराज जगनाडे त्यांना ती माती टाकली तरी हात वर राहत होता. तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांनी माती टाकल्याच्या नंतर हात खाली गेला. आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे, ते माती टाकल्याच्या नंतर हात खाली गेला, असं काही चरित्रात सांगितलेलं आहे. आणि काही चरित्रात असं सांगितलंय, तुकाराम महाराजांचा धावा केला. महाराज बघा, हे माणसं काय म्हणतात की निका परमार्थ केला आणि हे शोभतं का? तुकाराम महाराज का आता वैकुंठाहून येतील का? महाराज बघा, लोक कशी निंदा करतात, तुम्हाला यावंच लागल. अहो साक्षात जगद्गुरु तुकोबाराय अवतीर्ण झाले. उठा संताजी महाराज, असं म्हटल्याच्या नंतर संताजी महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. महाराज, तुम्ही दिलेला शब्द पाळला, तुम्ही माझ्या सर्वसामान्य एका व्यक्ती करता, एका तेल्या करता तुम्ही वैकुंठाहून आलात महाराज. हो संताजी महाराज, मी तुमच्या करता वैकुंठाहून आलो. पण का हो महाराज, तुमचं वैकुंठात कसं आहे हे विचारल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणता, शेवट तो भला, शेवट तो भला, माझा भाऊ झाला, माझा बहु गोडे झाला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा
माहेरा आलोणी जात्या माहेरा आलोणी जात्या माहेरा हे आलोनी जात्या माहेरा आलोनी जात्या माहेरा आलोणी जात्या माहेरा आलोनी जात्या माहेरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि तिसऱ्यांदा कोणा करता आले भागीरथी करता आले. चौथ्यांदा कोणा करता आले शंकर स्वामी करता चौथ्यांदा आले म्हणतात बघा. मन बघा तिसऱ्यांदा कोणा करता आले भागीरथी करता तुकाराम महाराज आले. भागीरथी कोण त्यांचीच मुलगी. अहो मुली करता काय मुलीत ताकद होती महाराज भागीरथीत फार ताकद होती बघा. एकदा असं म्हणतात अनगडशा नावाचा फकीर आला होता आणि मग ते ज्याच्या त्याच्या दारात जायचा आणि म्हणायचा साईका कटोरा भरलो माई. आणि त्या माय माऊलीने किती जरी धान्य टाकलं तर तो कटोरात भरत नव्हता. खंड्यांशी धान्य टाकलं तरी भरत नव्हता. असा चमत्कारी महात्मा होता. आणि तुकाराम महाराजांची कीर्ती त्या काळी त्यांच्या कानावर गेली. तुकाराम महाराजच्या घरी आली. साईका कटोरा भरलो माई. अनगडशा फकीर आला. आता ते जिजाबाई दळत होत्या आणि ती भागीरथी 5-7 वर्षाची. तिने ती पीठ घेतलं. तर लहान लेकराचा हात किती असतो. आईनं हातावर मारला. बापानं सगळं लोकाला वाटलं तू तेच करते का. हात झटकला. फक्त चिमटभर पीठ हातात असेल बघा. 5 वर्षाच्या लेकराच्या हातात किती बसतं. आणि मग ती आली ना अनगडशा फकीराने विचार केला अरे खंड्यांशी धान्य टाकलं माझा कटोरा भरत नाही. पावशरच पीठ बसलं एवढा कटोरा पण खंड्यांशी धान्य टाकलं तरी भरत नाही. आणि तुकाराम महाराजच्या मुलीनं चिमटभर पीठ आणलं पण जाऊ द्या लेकराची समजूत म्हणून हसत हसत त्यांनी कटोरा पुढं केला. हे बघा कटोरा भरला यात नवल नाही. अनगडशा फकीर 10 फूट त्या पिठामध्ये बुजला. बचाव माई अशी भागीरथी ताकद होती बघा. म्हणून त्या भागीरथी करता तुकोबाराय वैकुंठावून आले. ज्यावेळेस तुकोबाराय वैकुंठाला गेले भागीरथी म्हणली बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा. तुकोबाराय वैकुंठावून आले असं म्हणतात. भागीरथीनं नदीमध्ये उडी मारली. माशाच्या मगराच्या रूपामध्ये तिला भगवंताने वाचवलं. तुकाराम महाराज सदैव वैकुंठावून आले. भागीरथीने आपल्या घरी नेलं ते. आणि मग दुपारची वेळ होती. जेवायला काय करायचं मग गेलेश्वरात ते पूजिले. दूध नंदीचे काढिले. दगडाच्या नंदीचं तुकोबाराने दूध काढलं. तुकोबाराय जेवायला बसते आणि जेवत असताना तुकोबाराय एक घास खातात. आणि इकडे भागीरथीच्या डोळ्याला धारा लागल्या. बाबा तुम्ही मला सोडून वैकुंठाला गेलात. हे बघा म्हणून मुलीचा आणि बापाचा निस्वार्थी संबंध आहे बघा. म्हणून मुलीचा आणि बापाचं गंगे इतकं निर्मळ नातं आहे बघा. हे बघा मुलगाही प्रेम करतो पण मुलाच्या आणि मुलीच्या प्रेमामध्ये फरक आहे. मुलाला विचारा काय नाही महाराज एकदा म्हातारं गेलं की अख्खी तिजोरी आपल्या ताब्यात. मुलीला विचारा महाराज जिस घर को मैं 20-22 साल मेरा मेरा कह के आ रही हूँ मुझे मालूम ही एक दिन छोड़ के जाना पड़ेगा तो भी मैं पिताजी के लिए मैं रो रही हूँ. निस्वार्थ गंगेसारखं निर्मळ म्हणून एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहणार नाही. मुलीचं बापाचा निस्वार्थी मुलगी गरीबाची असू द्या का श्रीमंताची असू द्या ती सासरी सगळं सहन करते पण आपल्या बापाचा अपमान सहन करत नाही. ज्या दिवशी बापाचा अपमान होतो ती बांगड्या मागं सरते पदर खवते आणि घरावर म्हणते बरं का सासूबाई तुम्हाला जर माझा रागत येत असेल ना अख्खा परिवार रॉकेल ओतून पेटवा मला पण खबरदार माझ्या बापाचं नाव घेसाल तर नाही सहन होत. आणि बापाचंही तसंच आहे. ज्यावेळेस बापाला खाली टाकण्यात येतं भोवताल नातलग जमतात. बाप म्हणतो का रे मी मोठ्या कष्टानं कमवलं तुम्ही भाऊ भाऊ इष्टिटी करता भांडू नका. मी माझ्या बापाची इज्जत चव्हाट्यावर नेली नाही तशी माझी इज्जत तुम्ही चव्हाट्यावर नेऊ नका. गावातले माणसं टपून येत तुमचे भांडणं कधी होतील आणि कधी एका घराचे 2 घर होतील. पण राजा हो तुम्ही भाऊ भाऊ भांडणं करू नका इष्टिटी करता भांडू नका. का रे माझी ताई बाबा निरोप दिला येत असल येईल माझी ताई पण तोपर्यंत मी जिवंत राहू शकत नाही. माझी ताई येईल आणि माझ्या प्रेताला कवटाळून रडल. मी म्हणत नाही माझ्या ताईला इष्टिटीचा वाटा द्या. अरे माझ्या ताईला इष्टिटीचा वाटा नका देऊ पण माझ्या ताईची कधी दिवाळी चुकू नका. बापा इतकं जगात पात्र कोणतं मोठं प्रेम करत नाही. आज एका बापाची पुण्यतिथी आहे बघा. विचार करा आज बापाची पुण्यतिथी. आई 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 सगळ्या जगाला माहिती. अरे पण बापानं कुणाचं घोडं मारलं. फक्त फरक इतका आहे आईचं प्रेम समाजाला दिसलं बापाचं प्रेम झाकून राहिलं.
नाहीतर देवाच्या पुढे ती समई पेटवलेली असते बघा, ती दिसणारी ज्योत. माणसं म्हणतात बघा कशी ज्योत पेटली, बघा कशी ज्योत पेटली. तसं दिसणारं प्रेम हे आईचं प्रेम आहे. पण तुम्ही त्या समईजवळ जा आणि समईला हात लावा, चटका लागली एवढी समई तपलेली असते. माझा दृष्टांत संपला. दिसणारी ज्योत ही आईचं प्रेम आहे, पण तापलेली समई हे बापाचं प्रेम आहे. बाप करी जोडी लेकुराचे ओडी, बाप करी जोडी लेकुराचे, बाप करी जोडी लेकुराचे, बाप करी हे आपुली जय हो कुरवाडी वाळवणी वाळ हे एकाएकी गेला मिराजीचा धनी, एकाएकी गेला मिराजीचा धनी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. बापा इतकं जगात कोणी प्रेम करत नाही दादा हो. नाहीतर विचार करा, आई घेताना आपल्या मुलाला आपल्या कडेवर घेते का? त्या आईला वाटतं मला जे दिसतं ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजे. पण बाप घेताना आपल्या मुलाला आपल्या खांद्यावर घेतो का? त्या बापाला वाटतं मला जे दिसत नाही ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजे. पण आपला सेन काढणारा बाप असू द्या, फाटकं धोतर फाटकी बंडी घालणारा बाप असू द्या, पण आपला मुलगा यशीच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर आला पाहिजे ही उरासी स्वप्न बाळगणारा फक्त बापच असतो दादा. म्हणून जगात कुणाला घाबरा नाही तर नका घाबरू. फक्त माणसानं दोघाला घाबरावं. कुणाला? एक बापाला आणि दुसरं पापाला. जो बापाला घाबरला त्याचा संसार सफल झाला, आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थच सुखाचा झाला. विचार करा, पण विचार करा बघा. नाहीतर प्रभू रामचंद्र वनवासात गेल्याच्या नंतर कौसल्या, सुमित्रा, कैकेयी तिघीच्या तिघी गडबडा पडून रडल्या. ह्या सगळ्या जगाला दिसल्या. पण प्रभू रामचंद्र वनवासात गेल्याच्या नंतर 6व्या दिवशी रामाचं 6 वेळेला नाव घेऊन दशरथ राजानं आपला प्राण सोडला. त्या दशरथ राजाचं कुठं प्रेम कमी पडलं? फरक इतकाच, बापाचं प्रेम झाकून राहिलं, आईचं समाजाला दिसलं. भगवान श्रीकृष्ण जात होते, यशोदा माता, देवकी माता रडल्या, जगाला दिसत्या. पण त्या धोधो पावसामध्ये वसुदेवानं आपल्या डोक्यावर घेतलं. त्या वसुदेवाचं कुठं प्रेम कमी झालं? फक्त बापाचं समाजाला पासून झाकून राहिलं, आईचं समाजाला दिसतं बघा. म्हणून बघा, एखाद्या वेळेला एखाद्या साहेबाचा फोन आला तर तो कट करा, पण आपल्या जन्मदात्या मायबापाचा फोन कधी कट करू नका.
काही काही लोकांकर 2-2 लाखाचे 3-3 लाखाचे मोबाईल आहेत, पण माय बापाचा फोनच येत नाही. त्या मोबाईलला करता तरी काय? नाहीतर माणसं एखाद्या मीटिंगमध्ये अवघड कामामध्ये कुठं असते गडबडीत की बापाचा फोन लगेच कट करतात. अरे साहेबाचा फोन कट करा, पण मायबापाचा करू नका. ज्या मायबापाने आपल्याला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय त्यांच्याकरता थोडा तरी त्याग करत जा महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बापा इतकं कुणी प्रेम करत नाही दादा हो. नाहीतर बघा विचार करण्यासारखी, आज तुमचा माझा बाप आज घरात जर असला तर घर वजनदार वाटतं. आई हे घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे. त्या बापाला कधी समजून घ्या. नाहीतर विचार करा, ज्यावेळेस माता मावल्यांचं बापाचं प्रेम जास्त असतं. बघा एक घडलेली घटना सांगतो, मुलीचं बापाचा प्रेमा करता. ज्यावेळेस बघा मुलगी 2 वर्षाची होती, तिची आई वारली आणि मग एकटा बापत 25 वर्षाचा आणि 2 वर्षाची मुलगी. गावातले मित्र म्हणले, अरे दुसरं लग्न कर. तो म्हणता, हे बघा आमच्या दोघा नवरा बायकोला जर लेकरू माझ्या पोटी जन्माला आलं नसताना एका चितेवर आम्ही जळालो असतो, पण जगणार माझ्या लेकी करता. मग मित्र असं करता करता 10वा 13वा उरकला आणि 13वी झाल्याच्या नंतर ती 2 वर्षाची मुलगी बापाच्या गळ्याला पडून रडली. बाबा माझी आई कुठे? बाबा तुझी आई देवाच्या घरी गेली बेटा. देवाचं घर कुठं असतंय? ते आकाशात तारेतनं बेटा, तिथं देवा. मग माझ्या आईकडे मला नेऊन द्या. उद्या नेईल. असं करता करता एक दिवस मुलगी बापा करता हट्ट घेतला, बाबा माझ्या आईकडे नेऊन द्या. रोजच म्हणता आईकडे नेऊन देतो. बापाला वाटलं दररोजच कुठं रडावं, पण बापानं काय केलं, पळशी पत्ता खांद्यावर घेतली आणि त्या 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या लेकीला घेऊन बाप हिमालयाची तीर्थयात्रा करायला बाप निघाला. 25 वर्षाचा बाप त्या लेकीला घेतलं, कडेवर निघाला. असं करता करता तो चालून थकला. त्याच्याच वयाचा एक तरुण भगव्या वेशाचा संन्यासी पुढे आला. नमो नारायण स्वामीजी, नमो नारायण. आणि त्या महात्म्याने सांगितलं, आपकी थकान उतर जाएगी, साज बहुत बढ़ गई है, आपके पास जो बेटा है ना थोड़े देर के लिए मेरे पास दे दो. बाबा ये अगर ये बेटा होता तो आपके पास जरूर देता, लेकिन ये मेरी बेटी है. 6 महीने पहले इसकी माँ मर गई है. अगर ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता महाराज, लेकिन ये मेरी बेटी है और बेटी का पिता को बोझ नहीं लगता. और जिस दुनिया में पिता को बेटी का बोझ लगता है वो दुनिया में पिता कहने लायक नहीं होता महाराज. अगर ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता. त्या तरुण संन्याशाच्याही डोळ्याला धारा लागल्या. इतकं रडतात. आणि मग असं करता करता 6 महिन्याचा काळ लोटल्या गेला. आणि मग बाप घरी आला तीर्थयात्रा करून. आणि दररोजच कुठं रडावं म्हणून मुलगी शाळेत घातली. बाप दररोज आंघोळ घालायचा, तिला दप्तर डब्बा करून द्यायचा. असं करता करता 22-24 वर्षाचा काळ लोटल्या गेला. मुलगी पदवीधर झाली आणि त्यानं पाहुणे पाहायला आले. आणि त्या पाहुण्याला वाट लावायला बाप स्टँडवर गेला. आणि वापस येता असताना पावला गणित बाप रडत होता. अरे आता 1 महिन्यानंतर माझ्या ताईचं लग्न होणार आणि दुर्दैवाच्या घराला कायमचं कुलूप लागणार. आणि मग असं करता करता 1 महिना लोटल्या गेला. आणि 1 महिन्यानंतर तो दिवस उजाडला, लग्नाचा दिवस. अख्खं गाव सहानुभूतीनं धावलं. गावातल्या महिला म्हटल्या, अगं चला दररोजच लागलाय संसार आपल्या पाठीला. 2 वर्षाची होती, हिची आई वारली. गावातल्या सगळ्या महिला पुणीची आई हो, काही कमी पडू द्यायचं नाही. घेतलं. जी श्रीमंत होती तिनं गोदरेजचं कपाट घेतलं. मोठं लग्न थाटा संपन्न झालं. आणि मग ती वाट लावायची वेळ आली. आत्ता सगळे बघत होते आता काय करल. ही मुलगी बापाजवळ गेली आणि येते पप्पा म्हणल, कसा धक्का सहन करेल बाप तो आता. बाशिंगाच्या वेशामध्ये ती मुलगी बापापर्यंत आली. अख्खा समाज बघतो काय करला आता. मुलगी बापापर्यंत आली. बाप दगडाच्या मूर्तीसारखा बाप उभा आहे. रडतही नाही, हसत नाही, शून्यामध्ये नजर टाकल्यासारखा बाप उभा आहे. मुलगी बापाच्या जवळ आली. तिनं पायावर डोकं टेकवलं आणि मुलगी उठली. बाप स्तब्ध आहे. आणि मुलीनं ज्यावेळेस बापाच्या खांद्यावर मान टाकली आणि जो हंबरडा फोडला, बापानं गर्रदिशी पाठ फिरवली आणि त्या खांबावर थाळ थाळ कपाळ बडवलं. बाबा असं रडू नका बेटा, तुझ्या ऋणातून मी मुक्त झालो. बेटा आजपासून तुझ्या सासऱ्याला बाप समज
तुझ्या सासूला आई समज, तुझ्या सासरला माहेर समज आणि तुझा बाप मेला समज. बाबा असा अभद्र बोलू नका. 2 वर्षाची होती माझी आई गेली, पण आईच्या पेक्षा तुम्ही मला लळा लावला बाबा, असं अभद्र बोलू नका. हा मुलीचा आणि बापाचा निस्वार्थी संबंध आणि आज या गोष्टीची नितांत गरज आहे. आज घराघरातल्या सुनला वाटलं पाहिजे ही माझी सासू नाही, माझी जन्म देणारी माय आहे. आणि घराघरातल्या सासूलाही वाटलं पाहिजे ही सून नाही, माझी पोटची लेक आहे. असं झाल्यानं काय होईल, ज्या दिवशी सुनाला वाटल ही माझी सासू नाही, माझी जन्म देणारी माया आहे, आमच्या देशामध्ये एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. आणि ज्या दिवशी सासूलाही वाटल ही सून नाही, माझी पोटची लेक आहे, आमच्या देशामध्ये एकही सून रॉकेल ओतून पेटणार नाही. या माणुसकीची आज गरज आहे बघा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराची भागीरथी रडायला लागली, इतकं मुलीचं बाबा तुम्ही माझ्याकरता वैकुंठावून आलात, पण बाबा तिथं कसं आहे असं विचारल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, भागीरथी शेवट तो भला माझा बहु गोड झाला. राईट, माझी वेळ संपली बघा, एकही मिनिटं मागं पुढं नाही. अभंगाचा भावार्थ मी थोडक्या मतीप्रमाणे मी सोडवण्याचा प्रयत्न केला. गोड असं नियोजन आमच्या नवनाथ भाऊने स्मरणाचा कार्यक्रम आखला, म्हणून त्या परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि सगळेच महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. इकडे आदरणीय नाही का आदरणीय महाराज आपल्या आज सर्वानंद बाबा असतील, त्यांच्यापासून हे सगळे विनेकरी भालदार चबदार दोन्ही मृदंगाचार्य महाराज, इकडे साऊंड सिस्टीमवाल्या दादाही करता जोरदार टाळ्या वाजवा बरं का. इकडे महाराज मंडळी करता, इकडे शूटिंगवाल्या दादा करताही जोरदार टाळ्या वाजवा बघा. नाही का काही महाराज लोक शूटिंग करू देत नाहीत, पण बघा अरे कॅमेऱ्यामुळंच आपण पुढे जातो बघा, बरोबर आहे का नाही. कॅमेरा शब्दातच काय नाव आहे, क्या मेरा. कॅमेरानं आपल्याला प्रबोधन करावं, क्या मेरा, अरे सब कुछ तुम्हारा, बरोबर आहे का. पण त्यांनाही धन्यवाद. लांबून लांबून काही पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी आले, सगळ्या परिवाराला त्यांचे पाहुणे मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. काही देशभक्त हरिभक्त सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि ही माझी झालेली सेवा माझे गुरुवरे वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, परमपूज्यनी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरमी मुझमें ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. बोलिले कुळे देवा कुळे उतरे क्षमा पराज महाराज तुम्ही नाही उच्चारिता अधिकार. क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वर रघुपैकी. क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम महाराज की जय. सर्वांना विनंती आहे, कृपया 5 मिनिटासाठी थांबावं. कृपया कुणीही उठू नये. धन्यवाद महाराज. कैलासवासी विठ्ठल राजाराम पाटील निमसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण अतिशय सुंदर असं कीर्तन या श्रोत्यांच्या मनावर बिंबवत अतिशय सुंदर असं कीर्तन या ठिकाणी केलं. त्याबद्दल रामानाचार्य हरिभक्तपरायण वैजनाथ महाराज थोरात हिंगोलीकर यांचं मी निमशे पाटील परिवाराच्या वतीनं, सर्व भजनी मंडळाच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याबरोबर या कीर्तनासाठी ज्या भजनी मंडळांची उत्कृष्ट अशी साथ लाभली, त्यामध्ये सर्वप्रथम हरिभक्तपरायण महेशजी महाराज विदाटे, हरिभक्तपरायण रिंकेशजी महाराज साताळकर, हरिभक्तपरायण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत हिंगे सर, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण अमोल महाराज गाडे नांदूर ढोककर, हरिभक्तपरायण लहुजी महाराज साताळकर, हरिभक्तपरायण गोपीनाथ महाराज गांगुर्डे, भाऊसाहेब महाराज